ऑल राईट. तर आता प्रवास सुरू झाला इकडनं, पुण्यावरनं. हे इथे पेंच. पण डायरेक्ट पेंचला नाही जात आपण. आपण आधी जातो नागपूरला. पुण्यावरनं नागपूरला गेलो. नागपूरला. पुणे ते नागपूर बसने. मी आणि माझा मित्र आम्ही जे गेलो होतो, आम्ही मोस्टली बसनेच जातो. ते जरा लाडका प्रकार आहे. त्यामुळे गेलो बसने आणि नागपूरला उतरून मग आम्ही ज्यांच्याकडनं बुक केलं होतं ते घ्यायलाच आले होते आणि मग त्यांनी इथे आम्हाला सोडलं. ते टुरिया गेटच्या इकडे त्याच्या जवळ, म्हणजे हे पेंच नॅशनल पार्क आहे इकडचं हे सगळं. आणि पेंच नॅशनल पार्कचं नाव जे आहे ना, ते मुळात ही जी नदी दिसते ना इकडे, ही नदी दिसते पहा, ही पेंच नदी. त्या पेंच नदीमुळे याचं नाव हे पेंच नॅशनल पार्क. त्याचं ते नाव त्याच्यामुळे पडलं. आता त्याच्यामध्ये कसं आहे, टोटला डोह म्हणून एक आहे, गेट आहे त्याचं. त्याच्यानंतर हा डॅमचं नाव म्हणजे त्या, हे टुरिया गेट. टायगर रिझर्वमध्ये कसं असतं, वेगवेगळ्या गेट्समधनं एंट्री असते. प्रत्येक अभयारण्यामध्ये असं नाही की एकाच दिशेने जाता येतं, तसं नाही. वेगवेगळ्या गेट्समधनं मग त्यांचे रूट ठरलेले असतात. आम्ही जे 2 घेतले होते ते एक टुरिया गेट म्हणून, ते MP मध्ये, आणि एक इकडे खुर्सापार म्हणून आहे इथे, हे महाराष्ट्रात येतं. सो 2 सफारी आमच्या इकडे होत्या आणि 2 टुरिया गेटमध्ये. जायचं इकडेच, या भागातच, पण त्यांचे आतमधले जे राऊट आहेत ना ते वेगवेगळे असतात. तसं इकडे अजून एक रुखड गेट म्हणून सुद्धा आहे, ते पण सध्या फेमस आहे, पण आम्ही काही तिकडे गेलो नाही. आणि कर्माझिरी पण आहे, तिकडे पण नाही गेलो. आम्ही टुरियामध्येच गेलो मोस्टली, कारण की टुरिया एक तर कोर एरियामध्ये आणि खुर्सापार सुद्धा कोरमध्ये येतं. सिल्लरी एक आहे, तिकडे पण नाही आम्ही गेलो. 2च दिवस होतो त्यामुळे याच्यामध्ये. सो टोटल 4 सफारी झाल्या. असं पुणे ते नागपूर, नागपूरवरनं टुरिया. आणि ते आता मी जे फोटो दाखवेन ना, ते सुरुवातीला मी आता हॉटेलचे आधी दाखवतो, की थोडे प्रवासातले वगैरे. हे जस्ट उतरल्या नागपूरमध्ये. आम्ही जस्ट नागपूरमध्ये उतरलो होतो आणि तिकडे ते कुठलं बरं, हे इन्फिनिटी मॉल आहे, त्याच्या इथे त्यांनी उतरवलं होतं, इन्फिनिटी मॉलमध्ये. आणि उतरल्या म्हणले फोटो काढून टाकतो आपण, तर तो म्हणून मी हा ठेवलाय मुद्दाम इकडे. अच्छा, हा प्रवास इथे, बसचा प्रवास तुमचा इथे संपतो? येस. इथे आम्हाला त्यांनी उतरवलं आणि मग इकडे आम्हाला ते घ्यायला आले होते. हा उड्डाण पूल आणि हा एरिया ऍक्च्युली कुठला बरं, काय बरं म्हणतात त्याला, सीताबर्डी बरोबर, त्या भागात आहे. म्हणजे हे ऑलमोस्ट आपण गावभाग कसं म्हणतो तसं सेंटरमध्ये येतं हे. आणि इकडे पुढे उजव्या हाताला इकडे मार्केट वगैरे आहे, भरपूर काय काय, बरंच तिकडे असतं काय. तर इथे उतरलो आणि थांबलो तिकडे, मग थोडं चहा वगैरे, आणि मग गाडी आली. पण चहा वगैरे होईपर्यंत अनेक रिक्षावाले येऊन गेले, तुम्हाला कुठे जायचंय वगैरे वगैरे. ते काय अर्थात आम्ही जाणार नव्हतो, त्यामुळे ते काही प्रश्न नव्हता. पण त्या गंमत अशी होती की ते हिंदीत बोलत होते आणि आम्ही मराठीत बोलत होतो. आणि मित्र माझा कराडचा आणि मी पुण्याचा, आणि आम्ही थेट मराठीत बोलत होतो. म्हणजे की 1-2 जणांना ते 2 मिनिटं कळलंच नाही आम्ही काय म्हणतोय, की नाही आम्हाला घ्यायला येणार आहेत, हे समजायलाच वेळ लागला. मग ते 1-2 वेळा हिंदीत सांगितलं आणि सोडून दिलं. ते जरा गमतीशीर भाग आहे जरा नागपूरचा तो. आणि तिथे ही गंमत बघायला मिळाली, की जी पुण्यामध्ये वगैरे बघायला मिळत नाही. लगेच फोटो काढून घेतला, कारण की काय, एकदा गेली समोरनं की परत ही गंमत बघायला नाही मिळणार. ही फक्त सिनेमात बघायला मिळणारी गंमत आहे ही. राईट. आणि ही नागपूरमध्ये आहे. विशेष म्हणजे नागपूरमध्ये अजूनही हे आहे. मला आठवतंय की ह्याला आपलं गजानन महाराजांच्या ह्याला शेगावला
लहानपणी आम्ही जायचो ना, तर तिकडे हे असायचं. आता खूप दिवस झाले गेलो नाहीये, त्यामुळे सध्या माहीत नाही. पण तिकडे बघायला मिळायचं. ते गंमत वाटायची, की अरे ही सायकल रिक्षा म्हणतात ना ह्याला? हो, सायकल रिक्षा. ही कसली गंमत आहे? हे कसं काय? आणि ते नेतात म्हणजे 2-2, 3-3 जणांना, 4-4 जणांना नेतात. काय कमालीची ताकद असेल त्यांच्या पायात हो. सुद्धा आणि या चेनमध्ये सुद्धा. कुठली चेन लावतात देवाला माहिती. पण आहे बुवा. तर ते हे गमतीशीर दिसलं आणि इकडे पलीकडच्या बाजूला ना, तो फोटो नाही मी काढता आला. पण WhatsApp चॅट चॅट सेंटर होतं. म्हणजे WhatsApp चॅट सेंटर असं त्याचं नाव. काय बघायला मिळेल कमालच. हां, ही गोष्ट महत्त्वाची. तर्री पोहे. पुण्यात मी खाल्ले चण्याची एक ठिकाणी. हां, चण्याची उसळ आणि कांदा पोहे बरोबर ना? परफेक्ट, परफेक्ट. आणि मला हं. आधी वाटायचं की तर्री पोहे कारण की पुण्यात मी जी तर्री पोहे खाल्ली ना, त्यांनी खरोखरीच तर्री दिली होती मला. मग ती उसळ वगैरे नव्हती काही. आणि इथे घेतल्यावर कळलं की अरे ही तर उसळ आहे. मग आपले काळे हरभरे म्हणतो ना आपण, काळे हो, हो. किंवा लाल जे काही आपण डार्क म्हणू ते, हां, त्याला त्याची म्हणजे उसळ ही. नाव असं काळे चणेच आहे किंवा काळे हरभरेच हां, म्हणतात. ते वाटण लावलेली उसळ आहे ती रेग्युलर. हं. आणि ती आणि पोहे अप्रतिम कॉम्बिनेशन. मला इतकं आवडलं. घरी आल्या जेव्हा मी परत आलो ना, तेव्हा दुसऱ्या 2-3 दिवसानंतर परत उसळ करायला लावली आणि पोहे होते त्यामुळे, की पोहे करणार तर ही उसळ पण करा मग असं. पण ते छान मिळालं. जिथे आम्हाला थांबवलं होतं त्यांनी आम्हाला जे घ्यायला आले होते ते. पण मजा आली, मजा आली. आधी माझ्या मित्रांनी इडली वडा वगैरे घ्यायचं काहीतरी. त्याला म्हटलं, "मी नाही घेणार इडली वडा. इथे आलोय तर मी ट्राय तर नक्की करणार. ट्राय तर मी 100% करणार. तर्री पोहा तर नक्की ट्राय करणार." सो हे खायला आणि इथे जिथे थांबलो होतो ना, तिथे आणखीन काही लोकं आली होती, जी नंतर आम्हाला रिसॉर्टमध्ये पण भेटली. ते ते थोडे नमुने टाईमपास होते इन द सेन्स की अ, त्यांना अनुभव होता सफारी किंवा ह्याच्या आधी. नाही असं नाही. पण ते खूप सीरियस असं नाही. दिसलं, नाही, नाही दिसलं. जस्ट एन्जॉय करा वगैरे असल्या कॅटेगरीमध्ये. हे आता आम्ही रिसॉर्टमध्ये आलो त्याचं हे एंट्रन्समध्ये खूप सुंदर होतं हे. खूप सुंदर होतं. त्याचं मी नाव सांगतो तुम्हाला. म्हणजे त्याचं थोडी माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन मी. जेव्हा अपलोड करेन तेव्हा. हे त्याचं गेट सुरुवातीचं 2 मिनिटं हां. आता हे जे समोर दिसतंय ना, इथून हे लाकडी पूल वगैरे आणि आजूबाजूला झाडी प्रचंड. हे रिसॉर्टच खूप छान होतं. बियॉन्ड स्टे इन असं काहीतरी बहुतेक नाव आहे. बियॉन्ड स्टे इन महुआ ट्री वगैरे असं काहीतरी नाव आहे याचं. मी त्याची माहिती देईनच खाली. पण हे मी बघितलेलं सगळ्यात चांगलं रिसॉर्ट होतं हे. खरंच खूप सुंदर. सोय पण चांगली होती. हा नाहीतर लाकडी मग पूल आहे त्याच्या खाली म्हणजे पावसाळ्यात पाणी ओढा, वगैरे वाहत असेल? ओढा. हो, नॅचरल ओढा आहे आणि तो. ओके. होय. त्याच्या कडेनेच जातं. गावाच्या जस्ट बाहेर आहे कारण की ना, गाव लागून थोडीशी जागा जी असते, तिकडे आहे आणि हे एम-पीच्या बाजूला आहे. बरं. पर्सनली माझा अनुभव आता थोडा असं झालाय, काय म्हणू आपण, बायस्ड म्हणू शकतो. कारण की गेल्या 3-4 महिन्यांमध्ये 2-3 ट्रिप्स माझ्या महाराष्ट्राच्या बाहेर झाल्या. एक हम्पीला कर्नाटकात, हं. एक गुजरातला आणि एक आता एम-पीला. माझा अनुभव असा आहे की रिसॉर्ट म्हणा, हॉटेल म्हणा, टुरिझम म्हणा, ते लोकं थोडे जास्त तुमच्याशी नीट वागतात म्हणजे. मग ॲटलीस्ट तुम्हाला विचारतात तरी, की तुम्हाला काही हवंय का? काही नकोय का? कारण की आपण नवीन असतो. आपल्याला ती बरोबर. काही जागा माहिती नाही. आपण काही रोज-रोज जाणारे थोडीच आहे. बरोबर ना? आता इथे बाजीराव रोडला गेलं तर मी मग सांगू शकेन. पण इथे आपण कधीतरी येणार. आपल्याला काही विशेष सिस्टमची माहिती नसते. काय मिळतं, काय नाही, हे सुद्धा आपल्याला बरेचदा माहिती नसतं. पण इकडे जे मी फिरलेलो आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रात सुद्धा,
तसं कोणी विचारत नाही तुम्हाला. का माहिती नाही आपल्याकडे असं का होतं हे नाही मला सांगता येणार. पण तसं नाही झालं पाहिजे. कारण की टुरिझम त्याचा पायाच हा आहे की लोकं तुमच्याकडे आली पाहिजेत. इकडचे मी किस्से सांगतो, अनुभव 2-3 चांगले किस्से सांगतो. फार इंटरेस्टिंग आहेत. ह्याचे जेवणाचे म्हणा किंवा असं एकंदरीत. तर ह्याच्या आय गेस ह्याच्या पुढचं पण असणार आहे माझ्याकडे. एंट्रन्सलाच गणपतीचं हे होती, मूर्ती होती. आत गेल्या ही मूर्ती आतमध्ये गणपतीची. चांगली मूर्ती होती आणि वडाच्या झाडाची इथे होती. वडाचं झाड. हां. येस, येस, येस. चांगली होती. म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं. आता हे आजूबाजूला जे दिसतंय ना रान, हं. ते हॉटेलच तसं आहे. रानातच आहे ते. म्हणजे वस्तीच्या बाहेरच. ही एक चांगली गोष्ट होती, की वस्तीच्या बाहेरच होतं ते, जे काय होतं ते. तर हा आणखीन एक व्हिडिओ आहे. तर हा मित्र माझा, ज्याच्याबरोबर मी गेलो होतो. हा तो ओढा. तर तिकडे पाणी नव्हतं अर्थात, उन्हाळा होता. पण हां. हा ओढा कडेने त्याच्या. आता हे काय आम्ही असंच बघत बघत जातो. आणि हे त्यांचं इकडे लंच आणि खायचं प्यायचं सगळं या बाजूला इकडे. चांगलं केलं होतं त्यांनी. आणि हे लॉन वगैरे. आणि लॉनच्या बाहेर तिकडे सगळं म्हणजे समोरच्या बाजूला तर जंगलच दिसतंय ते रानच म्हणजे सगळं. हां, म्हणजे रानातच. रानासारखं. हां. आणि रात्री तिकडे रानडुकरांचे खुरांचे आवाज आले होते मला 1-2दा. रानडुकरं सहज फिरतात तिकडे आजूबाजूला. बरं. म्हणजे लोकांनी तर तिकडे जे वॉचमन आहेत किंवा काम करणार आहेत ते आजूबाजूच्या गावातलेच आहेत ना. जाता जाता हां. कधी वाघ-बिग वगैरे क्रॉस होतो त्यांना. आता काय म्हणजे प्राण्यांना काय कळतंय आणि जंगल कुठे संपलं आणि काय झालं. मग ती एरिया तुमचा तो, तर त्यांना थोडंच कळतं काही. पण हे असं त्यांनी चांगलं होतं आतमध्ये. म्हणायचं असं की इट वॉज अ गुड रिसॉर्ट. मग म्हणून हे दाखवतं की हे आता हे जे समोर आहे ना, हे ते बांधलेलं समोरचं, तिथे आमची हां. रूम होती. अच्छा. आता हे हे सगळं बघून मला एक एक साधारण वाटतं ह्याच्यामध्ये, की त्यांनी मॅक्सिमम आहे तसंच ठेवलं. त्यांनी फक्त राहण्यासाठी हे केलं. उगाच दिखाव्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या नाहीयेत. हे नाही, नाही, जंगल नाही. किंवा रान आहे तसंच बऱ्यापैकी ठेवलंय त्यांनी. झाडं वगैरे मोठी तशीच ठेवलेली आणखीन आहेत एक त्याच्यामध्ये. चांगली गोष्ट मला काय वाटली माहिती आहे का? की तिकडे म्हणजे तू म्हणालास तसं, की जे कडेचं जसं आहे ना, तसंच ठेवलं. मग आम्हाला वेळ नाही झाला, पण तिकडे आतमध्ये त्यांचे स्वतःचे ट्रेल होते. आणि ट्रेल म्हणजे असं नाही, की त्यांनी स्वतः झाडं लावून काही वगैरे, तसं नाहीये. रान जे होतं ना, हां. त्याच्यामध्ये ज्या पायवाटा होत्या पूर्वीच्या, त्या फक्त थोड्या साफ करून पायवाटा केल्या असं. हं. तर त्यांनी त्या ह्याच्यात केलंय आणि असं नाही कुठे, की खूप मोठी बिल्डिंग लावली आहे किंवा म्हणजे जो आपण त्या जंगलाचा बाज म्हणतो ना, तो सोडून काही केलेलं नाहीये. जे काही आहे ते कौलारू आहे किंवा बसकं आहे, छोटेखानी आहे. अंगावर येत नाही ते एकदम. सो त्यांनी हे चांगलं केलं आणि स्वच्छता खूप चांगली ठेवली होती त्यांनी. म्हणजे कुठेही काही खाली पडलेलं-बिडलेलं काही दिसणार नाही. कचरा नाही, कुठे नाही, काहीच नाही. चांगलं ठेवलं होतं त्यांनी आणि त्याचा आणि त्याचा मॅनेजर तर कमाल होता. त्याचं काय म्हणतो आम्ही त्याला? त्याचं नावच आम्ही मिल जाएगा ठेवलं होतं. म्हणजे मिल जाएगाचं कारण असं, की त्याला काहीही विचारा तुम्ही. काहीही विचारा. "हाँ, भैया ये मिलेगा क्या?" "हाँ, मिल जाएगा ना." "ये मिलेगा?" "मिल जाएगा ना." "हाँ सर, मिल जाएगा." "हाँ, ये मिल जाएगा." म्हणजे मला तर वाटतंय आम्ही जोक करता-करता म्हणालो, की याला जर आपण म्हणलं ना, की एखादं हेलिकॉप्टर मिळतं, तेही तो म्हणाला, "हाँ, मिल जाएगा ना सर. कौन सा चाहिए आपको?" म्हणजे तो सगळ्याला होच म्हणायचा. म्हणजे इतका कमाल माणूस होता. आता आमच्या बरोबर ते म्हटलं ना, आणखीन काही मंडळी होती. त्यांना जरा सोमरसची आवड होती. तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मागितले. "हां, मिल जाएगा, मिल जाएगा. सगळं मिल जाएगा." काहीही म्हणजे त्याला त्याला तुम्ही काही विचारा. काही लोकांनी ह्याची सिगारेटची पाकिटं, "हां, मिल जाएगा सर."
म्हणजे अरे काय म्हणजे त्याला काही मागितलं की तो मिल जाएगा. म्हणजे इथपर्यंत की आम्ही एकदा एक हे करून एक सफारी करून आलो संध्याकाळी आणि चहा प्यायची वेळ 6:00ला वगैरे चहा मिळतो आल्यावर. तर तिकडे गेल्यावर दिसलं की अरे कांद्याची भजी ह्याची कांद्याची नाही, आपलं काय ते मुगाचे पकोडे म्हणतो ना आपण, हां. तशी भजी बनवली होती आणि आम्ही दमलो होतो खरं तर. फ्रेश व्हायचं होतं. त्याला म्हटलं की "अरे हे तुमचं आता संपणार का?" म्हटलं. "आम्ही तर फ्रेश होणार आहे खरं आणि खायचं कसं आहे, खायची इच्छा फार आहे, पण थोडं फ्रेश होऊ दे. चहा-बिहा पिऊन आम्ही जातो वगैरे." तर त्या माणसाने काय केलं असेल आणि हे न सांगता बरं का, आम्ही सांगितलं नाही. आम्ही काही सांगितलं नाही. आम्ही गेलो आतमध्ये चहा पिऊन वगैरे आमच्या रूममध्ये गेलो आणि थोड्या वेळाने दार वाजलं. भाऊसाहेबांनी पूर्ण प्लेट भरून ती भजी पाठवली होती आणि आम्ही फक्त एवढंच म्हणलं होतं, की "अरे, बहुतेक तुमचं संपणार." म्हणलं, "ठीक आहे." आणि आम्ही मान्य केलं, की "ठीक आहे, आता वेळेचं काय करणार आपण ना." म्हणजे आहे तसं वेळ तर आहे. आपण त्याला काही करू नाही शकत. आपण तिथे आपलं हे का करणं बरोबर नाहीये. तर त्या माणसानी ते डिशमध्ये ते घेऊन ते पाठवलं तिकडे. आता हे सांगायची पण गरज नाहीये. पण हा जो प्रकार आहे ना, हा मला तिथे पाहायला मिळाला. मग तुम्हाला सुद्धा वाटतं, की हां, आपल्याला पण किंमत आहे काहीतरी आयुष्यात. म्हणजे आपण यांच्याकडे राहतोय तर हेच आपल्यावर उपकार करतायत असं नाहीये. आपल्याला सुद्धा थोडी किंमत आहे, त्यांना पण आहे. पण तो असा होता. "हाँ मिल जाएगा ना." त्याचं नाव मिल जाएगा सरजी. "हाँ मिल जाएगा, मिल जाएगा, सब सब कुछ मिल जाएगा." मग ते वाटेल ते कुठल्या-कुठल्या बिअरची नावं आम्हाला पण ऐकू येत नाही. "हाँ मिल जाएगा सर, मिल जाएगा, सब सब कुछ मिल जाएगा." तुम्हाला फक्त किती मोठं, किती छोटं हवं तेवढं सांगा. आम्ही सगळी व्यवस्था हेलिकॉप्टर पण आणून देतो आम्ही. इथपर्यंत टाईमपास होता तो. "हाँ मिल जाएगा ना सर." रात्री 1 वाजता, "हाँ मिल जाएगा." काही टेन्शनच नाही तुम्हाला. तशी रूम होती, चांगली होती हे. सुंदर आहे. आणि हो, हो. आणि खूप म्हणजे प्रशस्त होती एकदम. भरपूर मोठी होती. माझ्यामध्ये एक पॅनोरामा फोटो मी ठेवलाय. हां. हं. हे काय असं करता येतं का? हां. ओके. ह्यांनी सोय केली थोडीशी. ते काय बाथरूम वगैरे. पण आपण ते मगाशी आलो ना, समोरनं बघत होतो ना, तो एंट्रन्स बरं. इकडनं होता. या बाजूने आणि इकडे डावीकडे वळून आपली रूम. ही एक सवय आम्ही थोडी लावून घेतली आहे. कुठल्याही हॉटेलमध्ये आपलं सामान इतस्ततः पसरायच्या आधी जरा एखादा का होईना फोटो काढून ठेवायचा. कारण एकदा कचरा व्हायला सुरुवात झाली, की काही विचारायचं नाही. पण ही रूम खूप मोठी वाटते म्हणजे खूप मोठी. अगदीच प्रशस्त आहे तुम्ही जसं हो, म्हणालात तसं. हो. प्रचंड. म्हणजे दोघांसाठी तर काही प्रश्नच नाही म्हणजे. प्रश्नच उद्भवत नाही दोघांसाठी. काहीच प्रॉब्लेम नाही. आणि आणि ह्याची ॲक्चुअली चांगली ना गोष्ट म्हणजे मला मला आवडलेली गोष्ट ह्याच्यामध्ये सगळं मॅक्सिमम लाकडाचा वापर केलेला आहे. आणि हे जुनं म्हणजे लाकूड आहे. हां. आणि ते जड आहे. जड लाकूड होतं. हो, हो. माझ्या मते त्यांनी कदाचित ह्याचं टीक किंवा साग वापरलं असावं. कारण की ह्या ज्या खुर्च्या आहेत ना या, हां. हे खुर्च्या हलवताना पण जाणवायचं की अरे हे जड आहे. हे ते जाणवायचं. ह्याची काय गंमत झाली सांगू? आता आपण आवरून आलो. भांग पाडायचा आहे बरोबर? आपल्याला समजतं हं. की उभं राहून पाडायचं आहे. आरशाच्या समोर गेलो. स्वतःला दिसतोय कुठे? म्हणजे नंतर कळलं की हा जो त्यांनी आरसा बनवलाय ना, ते तुम्ही खुर्चीत बसून भांग पाडणं अपेक्षित आहे. इतकं ऑड वाटलं मी सांगू. आयुष्यात कधी बसून भांग नाही पाडला मी. म्हणजे आम्हाला दोघांनाही कळलं की अरे हे आता काय करायचं? म्हणजे सवय कशी असते पहा गंमत म्हणून, आपल्याला सवयच नाहीये. बसून किंवा असं काही आरशासमोर बसून काही करतोय वगैरे. असं काही नसतं म्हणजे निदान आपल्याला तरी नाही, मला तरी नाही. तर आम्हाला खुर्ची दिसून सुद्धा पटकन डोक्यात नाही आलं, की खुर्चीत बसून करायचंय. खुर्चीत बसून भांग पाडायचंय. डोक्यातच नाही आलं. सवयीचा भाग तो हा. डोक्यात पण नाही आलं, की सकाळची धावपळ असल्यामुळे आपण मग सगळं धावत-धावतच चालू असतं आपलं. त्यामुळे आपल्याला नाही बसून केस विंचरायची किंवा भांग असं पाडायची कसं काय? सवयच नाही. उभं राहूनच भांग पाडायचा. आता काय त्यात बसून काय करायचं? खुर्ची असून आम्हाला सुचायला वेळ लागला, की अरे हे बसून जर बसलो ना आपण,
तर व्यवस्थित दिसेल काय करतं ते. असली ती गंमत. काहीही म्हणजे आणि इकडनं ना हे जे दार आहे ना उजवीकडचं, इकडनं बाहेरची बाल्कनी म्हणजे गॅलरी बाल्कनी म्हणा, पण जमिनीवर म्हणजे मोकळं होतं ते. कमाल जागा होती. आवडली आम्हाला ही. हा तो व्हिडिओ सहज हे पहा. आणि ह्या खिडकीतनं बाहेर आपण जिकडनं मगाशी दाखवलं ना मी, येत होतो, हां. ही जागा. ते मगाचा आणखीन एक पॅनोरामा. तर दुसऱ्या बाजूने इतकंच. हे ते वाटेमध्ये. आजूबाजूला त्यांनी थोड्या जागा बनवल्या होत्या हे बसायला. इकडे आणखीन काही रूम होत्या. चालायला वगैरे बरोबर चांगलं त्यांनी केलं होतं. हे मोहाचं झाड बरं का. फक्त त्याला फुलं नव्हती. अजून वेळ आहे थोडं फुलं मोठं व्हायला. छोट्या कळ्याच होत्या आता. ॲक्चुअली ताडोबामध्ये मोहाची फुलं बघितली होती पहिल्यांदा. तोपर्यंत बरं. फक्त ऐकून होतं. ती फार सुंदर लागतात चवीला. हे त्यांचं लंचची जागा वगैरे जिथे खायचं-बियचं वगैरे इथेच आम्हाला तो भेटला. चहा प्यायला आलो आणि ती भजी दिसली. अरे म्हणलं, "यार आमचं मिस होणार" म्हणलं. "तुमचा तर संपला थोड्या वेळाने." ते बाबूजींनी त्या डिशमध्ये घेऊनच पाठवलं डायरेक्ट. म्हणजे आम्ही म्हणजे एका पॉइंटला असं झालं, की आम्ही नाही मागवलं. पण ते आम्हाला कळलं, की अरे हे मिल जायगाकडनं आलेलं आहे त्यामुळे इट्स ऑल फाईन. हे असंच मजा म्हणून. आणि मग ह्या गोष्टी बऱ्याच वेळा ह्या गोष्टी आपल्याला जास्त आवडतात, की आपण फक्त लक्षात एक राहतात. हां, आपण फक्त जस्ट बोललो होतो आणि मग त्यांनी ती पाठवलं. म्हणजे ती आपल्याला सर्व्हिस आवडते आणि मग त्या जागेविषयी म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा ती गोष्ट आठवते आपल्याला, की अरे हां, म्हणजे असं-असं पण घडलं होतं आपल्यासोबत. आयुष्यात कधी असे अनुभव नाहीत. तुमचं तुम्ही बघा म्हणजे ॲक्चुअली वाईट टर्म आहे पण कुत्ता जाने अन चमडा जाने तसं. तुमचं तुम्ही बघा तुम्हाला काय जमतंय तर बघा वगैरे. पण हं. मी तेच म्हणलं, की हे हम्पीचा पण माझा अनुभव असा चांगला आहे ॲक्चुअली. हे आपल्याकडे का होत नाही हा चर्चेचा विषय. नाही होत हे तितकंच खरं आहे. अनुभव तरी हेच सांगतो आत्तापर्यंत. आता सांगितलं होतं का आम्ही तर नाही. पण ते आपणहून जे आहे ना, इट्स लाइक यू गो वन स्टेप बियॉन्ड व्हॉट यू आर सपोज्ड टू डू. कारण की त्यांना पण त्याची किंमत माहिती आहे. टुरिस्ट येण्याची पण तर किंमत त्यांना माहिती आहे. आपल्याकडे तेच म्हणलं मी, की हे आपणच जातोय हे म्हणजे आपण काही त्यांचं देणं लागतो वगैरे असं काहीतरी वाटतं आपल्याकडे. माझं हळू मी थोडं हो, माहीत नाही खरं आता कसं आहे माहिती आहे, असं आपल्याच ह्यांच्याबद्दल असं बोलू नये खरं, पण वास्तव आहे आता काय करणार त्याला? सुधारणा करणं तर गरजेची आहे. हां, तर असे ते जीप असतात, जिप्सीज असतात, की ज्याच्यावरती बसून हे मध्ये बसून आपण जातो. तर हे जे समोर जे आहे ना, हे टुरिया गेट. मी म्हटलं ना मगाशी की गेट असतात. हां, मॅपमध्ये दाखवलं होतं ते टुरिया हां, ते. ते हे गेट. तर ते प्रत्येक अभयारण्य म्हणा किंवा टायगर रिझर्व्हला गेटमधनं एंट्री असते आणि त्यांचे राऊट ठरलेले असतात. त्या गेटचे तसं. हा अनुभव घेण्यासारखीच गोष्ट आहे. त्याला काही ऑप्शनच नाही. मग हे आतमध्ये गेल्यावर हे थोडा व्हिडिओ आहे, की कसं दिसतं. हे त्यात बसून मग असं दिसतं. जंगल फार सुंदर आहे. हां, ही जी वाट आहे ती मातीचीच आहे. बरोबर आहे ना? माती. मातीच हो, हो, मातीच. हो. आतमध्ये ॲक्चुअली कसं आहे ह्याच्यामध्ये टायगर रिझर्वच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं डेव्हलपमेंटला परमिशन नसते. मग अभयारण्य असो, टायगर रिझर्व असो, आतमध्ये त्याला परमिशन नाहीये काही. त्यामुळे डेव्हलपमेंट होत नाही. ॲक्चुअली हा एक बऱ्याचदा वादाचा मुद्दा असतो, वनविभाग आणि स्थानिक लोकांसाठीचा. तर ते आपण बोलूयात कधीतरी कारण की त्याचा मला अगदीच फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. पण तिकडे होत काही नाही बाकीचं. हे असं जंगल खरंच गोड आहे हे जंगल आणि ताडोबाचं कसं आहे, ताडोबाचं जरा कडक आहे जंगल.
शांतता एकदम. हे तुम्ही फेब्रुवारीमध्ये गेला होता ना? नाही, आत्ता अच्छा. मार्च 10 ते 12 मार्च. 9 ते 12 ओके. मार्च. पाणी आणि पिऊन घे. त्यावेळी तापमान वगैरे काय असेल ह्या वेळेत या ठिकाणातलं तिथे त्यावेळचं? माझ्या मते तुमच्या 42 होतं. 42 का 44 वगैरे. व्यवस्थित गरम होतं. नागपूरला तर आम्ही आलो ना जेव्हा पेंचवरनं आणि आता बस पकडायची. इतकं गरम होत होतं, की काय म्हणजे आम्हाला सुचतच नव्हतं. काय करायचं हेच सुचत नव्हतं. आणि रिक्षावाल्यांनी सुद्धा विचारून ना हैराण केलं होतं फार. सांगतोय आम्ही, नाही आमचे तिथे बस येणार आहे. पण ते सगळीकडे सेमच आहे ते काय. हा आणखी नाही. पण असा हा टेरेन असतो. म्हणजे कसं आहे आपले जे जंगल आहेत ना ही, हं. महाराष्ट्राच्या बाजूला आलं ना, तर ही माती आहे ना ही थोडी तांबडी होते. गमतीशीर आहे. आहे तेच जंगल आहे. जंगलात फरक नाहीये. पण आपल्याकडे आल्यावर ती थोडीशी तांबडी होते माती. असं आहे. तर हे समोरनं येतात. एकमेकांना कधी-कधी प्रश्न विचारतात, की "बाबा रे काही दिसलं का? काही झालं का?" हे दगड दिसतात का काळे? हो, हो. दिसतायत. हे हे जे दगड होते ना, ही पेंचची मला खासियत वाटली, की असे दगड कारण की काय मोठे-मोठे असे पटकन बघायला मिळत नाहीत. आणि प्रचंड कातळ. असं नाही की थोडे-थोडके. आता हे कसे छोटे आहेत. पण कातळच्या कातळ. आय गेस माझ्याकडे असेल त्याचा काही ना काहीतरी फोटो, काही ना काहीतरी असणार. आणि ते असे जे दगड असतात ना, हे कातळ आणि हे बिबट्यांसाठी आयडियल असतात. त्यांना बसायला जागा मिळते आणि व्हॅन्टेज मिळतो, बघायला मिळतं. कुठे काय आहे. हे तर सगळे सफारी. आधी मी काय केलंय, थोडे सफारीचं ठेवलंय आणि मग नंतर प्राण्यांचे आणि ह्याचे फोटो ठेवले. ते असे जिप्सी आणि हे चाललेले असेल. आता हे जे थांबलेत ना इकडे, हे पहा हे काळे दगड बघितले? हे जास्त हे मोठे आहेत, थोडे मोठे आहेत अजून. हां, असे दगड तिथे. आता हे काय करतात, गाईड असतात ना हे खूप ट्रेंड असतात म्हणजे आणि स्थानिक मंडळी असतात बरेचदा तिकडचेच. त्यामुळे त्यांचे कान बिन एकदम तयार असतात. त्यांना त्या गाडीच्या आवाजासह कधी-कधी कुठले-कुठले कॉल्स ऐकू येतात. हरणाचा कॉल असेल, सांबराचा असेल, कुठलाही असेल. आणि त्यांना ऐकू आलं ना काही, तर ते गाडी बंद करून उभे राहतात. म्हणजे गाडी थांबायला सांगतात, की थांबवा. आपण जरा अंदाज घेऊयात कुठून आवाज येतोय, काय होतंय वगैरे, वगैरे. आणि मग त्यांना जर वाटलं, की हां, काहीतरी आहे, तर मग ते सुरू करतात. मग इकडे बघायचं, ट्रॅक करायचं असं. ते फार इंटरेस्टिंग आहे. त्यांचं बघण्यात कसं त्यांची नजर पण इतकी कडक असते. ताडोबाचा अनुभव म्हणजे इतका कमाल आहे, की असं आता मगाचा व्हिडिओ होता ना, की असं टेकडावरनं आलो आपण. हो. तसं जायचं होतं आणि पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला तळं होतं मोठं आणि तळ्याच्या पलीकडच्या बाजूला झाडांमध्ये म्हणजे खाली तळं आणि कडेने थोडं उंचवटा असं ते होतं. आणि तिथे पलीकडे म्हणजे किती सांगतो मी, किमान 150 ते 200 मीटरच्या अंतरावरती म्हणजे झाडं भरपूर होती. त्यातल्या एका झाडाच्या बुंध्याशी जिथे गवत-बिवत सगळं आहे, तिथे एक वाघीण बसलेली होती. डब्ल्यू नाव तिचं. आणि आमची गाडी पटकन पुढे गेली. जाता-जाता त्या गाईडनी एवढ्या लांबनं चालत्या गाडीत त्या त्या झुडपात बसलेल्या वाघिणीला स्पॉट केला होता. इतकं अशक्य स्पॉटिंग मी आयुष्यात बघितलं नाही. इतकं स्पॉटिंग आयुष्यात नाही बघितलं मी कधी. एवढ्या लांबनं ते बरं वाघ दिसत नाही पटकन. प्रचंड केमोफ्लॅज असतो तो. त्याला तेवढ्या ह्याच्यात त्या झाडीमध्ये तो म्हणला, "मला वाघीण नाही, मला कान दिसले पहिले." म्हणून थांबायला सांगितलं. आणि त्यांनी थांबवल्यावर सुद्धा आम्ही शोधतोय, की "तुला कुठं दिसलं बाबा?" आम्ही ते सगळं पूर्ण कॅमेराची 600 एमएमची लेन्स लावून सुद्धा मला दिसलं नाही सुरुवातीला. आणि त्याला चालत्या गाडीत एवढी त्यांची नजर तयार असते. कमाल असतात ही लोकं, कमाल असतात. हे संध्याकाळी परत आल्यावर ही तर छान जागा आहे, फुल टाईमपास. इथे बसूनच जेवलो पूर्ण वेळ, बाहेर बसूनच कायम. कौलारू आहे ना हे? हो, हो, हो.
आणि जेवण झाल्यावर ना, ती मंडळी विचारायला करायची, "कसं झालं? काय झालं?" वगैरे. म्हणजे काही कमी होतं का? काही काही अजून हवं होतं का? वगैरे, वगैरे. कमाल. एवढं म्हणजे ते तो मीम नाही आहे का, इतनी खुशी वगैरे. इतनी खुशी. आपल्याला विचारतात वगैरे लोकं, कसं होतं वगैरे. हा म्हणजे कमाल अनुभव आहे, की नाही आपल्याला पण काहीतरी व्हॅल्यू आहे वगैरे. नाहीतर आपल्याला काय किंमत आहे, असं होतं मग. तुमचं तुम्ही खा आणि जा. हे आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे. पण आता पहिली जी ट्रिप होती ना सफारी, ती टुरियाची होती, दिवसाची होती, की दुपार ते संध्याकाळ. आणि ही जी आहे ना, ही खुर्सापार मगाशी म्हणलं ना महाराष्ट्राच्या महाराष्ट्र. राईट, राईट, राईट. ती पहाटेची होती. ती 6:15 सुरू होते. आणि गमतीचं म्हणजे आणखीन एक, एम-पीमध्ये कॅमेराची फी नाहीये. कॅमेरा जर घेऊन गेलो आपण, तर त्याची फी नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये 400, 600, 800, 2000 अशी फी आहे. म्हणजे एम-पीत गेल्यावर कॅमेरा कमी लायकीचा होतो आणि महाराष्ट्रात जास्त होतो, काय काय कळत नाही. पण हे नियम फार विचित्र आहेत. अच्छा, हे नियम वन विभागाचे आहेत का कसं काय? स्टेट गव्हर्नमेंट, वन विभाग. हो. वन विभाग. पण महाराष्ट्रामध्ये कॅमेऱ्याचे पैसे लागतात. एम-पीमध्ये लागत नाही. एकच आहे बरं का. आणि हा पेंचचा एरिया एकच. ताडोबा सुद्धा घेतात. कॅमेऱ्याचे पैसे घेतात. आणि त्यातनं माझं असं आहे, की माझी 150-600 लेन्स आहे. पण टेक्निकली स्पीकिंग याच्या पुढे फक्त 1-2च लेन्सेस आहेत. रेग्युलर म्हणजे ज्याला लेन्सेस आपण म्हणतो त्या. एक 800 एमएमची आहे आणि माझ्या मते एक 700 का 720 वगैरे काहीतरी आहे. बाकी एवढ्या मोठ्या लेन्सेसच नसतात. मग ते मला जास्तीचे पैसे द्यायला लागतात, का तर माझी लेन्स मोठी आहे. पण लेन्स मोठी असल्याने नक्की काय झालं मला हे पण नाही कळलं अजून. मला हे कळलेलंच नाही, हे पैसे का घेतो. कारण की सफारीचे पैसे तर दिलेले असतात आपण. ते ऑलरेडी पेमेंट झालेलं असतं. कॅमेऱ्याचे का नाही द्यायचे हे काय मला अजून न कळलेलं लॉजिक आहे. आणि हे फक्त महाराष्ट्रातच आहे. बाकी कोणी पैसे नाही काढत असले. एम-पीत गेलो आणि मला ताडोबाचा अनुभव होता. त्यामुळे त्या टुरिया गेटच्या अलीकडे जायच्या आधी म्हटलं, "अरे कॅमेऱ्याचे कुणाला द्यायचे?" तो म्हणला, "कसले द्यायचे कॅमेऱ्याचे?" म्हटलं, "अरे कॅमेऱ्याचे द्यायचेत ना पैसे." तो म्हणला, "नाही, कॅमेऱ्याचे नाही देत." म्हटलं, "पैसे नाही घेत का?" ते म्हणलं, "नाही, नाही, ते खुर्साबादला घेतात. महाराष्ट्र गेटला घेतात ते." म्हटलं. आता काय बोलायचं? हे खुर्सापारला. मी म्हटलं होतं ना, थोडी तांबडी माती होते आपल्याकडे. हो. असं आहे. आणि आपला टेरेन पण जरा परत एकदा जरा तितका थोडा राकट टेरेन आहे महाराष्ट्राच्या बाजूचा. आणि टुरिया कसं आहे, टुरिया जरा सपाट आहे. खुर्सापार जरा वर-खाली आहे, डोंगराळ आहे थोडं. आणि एरिया छोटा आहे. त्यामुळे खुर्सापारला बरेचदा खूप जवळनं वाघ बघायला मिळतो. टुरियाला थोडा लांबनं बघायला मिळतो. कारण की डोंगराळ आहे ना, वाघाला पण कळत नाही आपण आलेलो. हे आमचे गाईड भाऊ. पण हे असे फिरतात बेसिकली. मी आणि माझा मित्र. तरी सुद्धा हे मी काहीच नाही घातलंय. एक फोटो मी ठेवलाय, की ॲक्चुअली मी कसं हिंडतो त्या जंगलात वगैरे असलो की. पण सुंदर जंगल होतं हे. हे पण सुंदर होतं. मजा तर येतेच. प्रश्नच नाही. एवढं छान ह्याच्यात जायला मिळतंय. हा तिकडचा रिक्रिएशन एरिया. म्हणजे जिथे ब्रेकफास्ट वगैरे करायला मिळतो ना, हं. ते थांबायची जागा असते, तो एरिया हा खुर्सापारचा. तिकडे अशा जीपच्या जीप त्या लागलेल्या असतात. नाश्ता-बिष्टा करतात लोकं आणि जातात पुढे. हे मी असा फिरतो जंगलात. पूर्णपणे पॅक. न ऊन लागलं पाहिजे, न वारं, न काय, न धूळ. कारण की हे माझ्या अनुभवाने आत्तापर्यंत झालं आणि माझ्या वडिलांनी पण मला सांगितलं, की संपूर्ण पॅक होऊन जायचं. आता याचा फायदा असा होतो, की आपल्याला काही त्रास होत नाही. ना कानात काही जातं, ना नाकात, ना कुठे काही, काही नाही. एकदम सेफ राहतं. पण हा मी आहे आणि हा माझा मित्र आहे. पण असंच जातो म्हणजे मी. सगळीकडे असंच जातो जंगलात गेलो. आता हे कसं हा स्वेटशर्ट होता म्हणून हा, नाहीतर माझ्याकडे बरेचदा राउंड टोपी असते. हं. इकडे बंडाना असतो, खाली बंडाना असतो आणि मध्ये गॉगल असं. पूर्णपणे पॅक. मागच्या बाजूला रुमाल सोडलेला असतो म्हणजे मानेला त्रास होत नाही.
जंगलात जाताना सावध गेलं पाहिजे. आता हे बघ गंमत बघ. पाहिलं का? लहान मुलं ते चालतायत रस्त्यावर. अरे इतकं कमाल. आणि मी तयार नव्हतो ह्याच्यासाठी ॲक्चुअली फोटो काढायला. आम्ही आपली झाली, सफारी झाली, चला परत घरी. काय म्हणजे रूमवर म्हणजे चला. तर ही मुलं येत होती ना, माझा मित्र, तो एक अवलिया, ते उगाच मुलांना हात केला. हाय असं. ते मुलांनी पण हात केला. आणि कसाबसा मला एक फोटो तरी मिळाला किमान. पण हा जो इनोसन्स आहे ना, हा खूप कमाल आहे खरं तर. आपली काही ओळख आहे का? काही ओळख नाही. काही घेणं देणं आहे का? काही घेणं देणं नाही. बरं त्यांनी नाही हाय केलं असतं तरी काही फरक पडणार होता का? काही नाही. पण तरी ते हाय करत होते. मला तो ॲटिट्यूड इतका आवडला पर्सनली, म्हणून मी लगेच फोटो काढून घेतला. हातात मोबाईल होता ना, त्यानेच काढून हां. घेतला. सी द सिम्प्लिसिटी म्हणजे. सिंपल काही नाही. कुठून तरी चालले असणार आहेत. आपल्याला माहिती नाही कुठे चाललेत, काय चाललंय. पण त्यांना काहीच नाही. निवांत हाय केलं ते पण हाय करतात. वाह! आहे. छान. येस. काही कोणाला घेणं देणं नाही तरी सुद्धा हाय करतात. ही मजा आहे. ही मजा आहे. दोन मिनिटं. हे असं जीपमध्ये जातात. दॅट वॉज फन. दॅट वॉज फन. म्हणजे ह्या रूटला तुम्हाला जीपमधून बाहेर पडायची परमिशन नसेल ना इथे? का इथे उतरू इथे देतात? चालतं. इथे चालतं. गेटमधनं एकदा आतमध्ये गेलो ना आपण, हां. अभयारण्यात एकदा गेलो, की खाली नाही उतरता येत. तिकडे फक्त ऑफिशियलच उतरू शकतात. बाकी नाही कोणी. इथे चालतं. हे काय गावात आहे आपण. इथे काही चालतं. पण तिकडे नाही. तिकडे नाही. तिकडे अलाउड नाही. तर हे गवा. आता ॲक्चुअली हा जुवेनाईल आहे. म्हणजे हं. त्याचं वासरू. पण ते सुद्धा इतकं मोठं असतं, काही बोलायची सोय नाही. तर हा कळप होता त्यांचा. ॲक्चुअली गवे खूप दिसले नाहीत. ताडोबाला खूप दिसतात. इथे गवे खूप नाही दिसले असे. ताडोबाला म्हणजे गल्लोगल्ली म्हणतो तसे दिसतात. तर काही अर्थच नाही. पण इकडे कमी दिसलं. इकडे मागच्या बाजूला हे काळं दिसतंय का? हो, हा हो. फुल ग्रोन मेल होता इकडे आतमध्ये. तो अच्छा. त्याचं वजन 1 टनापर्यंत जाऊ शकतं. 1000 किलोपर्यंत जाऊ शकतं. सामान्यपणे 800-850 किलो सहज जातात. हा चालता चालता इकडे गंमत बघितली का टायरच्या मार्कच्या इकडे? पाय आहेत कसले तरी. हां. अरे हे काय? दिसलं का इकडे? हो, हो. पाय दिसतात. वाघाचे मार्क्स आहेत. चालत्या गाडीत मला स्पॉट झाले ते ॲक्चुअली. चालता चालता आणि टायरच्या मार्कच्या नंतर झालेलं आहे. म्हणजे हो, हे हो. सकाळचं आहे ॲक्चुअली. कारण की आम्ही चाललो होतो ते सुरुवातीला कोणी गेलंच नव्हतं ना. तिकडे पुढे कोणी गेलंच नव्हतं या रूटला सकाळी. सो हे मार्क कालचे आणि त्याच्यावरनं पगमार्क हे. म्हणजे त्या दिशेने सकाळी सकाळीच वाघाची मूव्हमेंट झालेली आहे हो. असं. असं ते मग ट्रॅक करतात बेसिकली. सो इथून इथपर्यंत आहे पहा. चांगलं मिळालंय. इथे एक आहे, इथे एक आहे, इथे हो, पुढे पुढे आहेत म्हणजे हे आहे. पुढे तो चालत गेलाय सरळ किंवा त्या राइट, साइडने राइट, राइट. त्या चालतच गेलाय. दिशेने निघून गेला तो. हो. पण हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. मगाशी म्हणलं ना, ते काका झोपूनच गेले. ते काही खरं नाही. म्हणजे या गोष्टी सगळ्या मिस होऊन जातात. बाकी काही नाही. ही पण गंमत आहे. ही वेगळी मजा आहे. हे काही नाही. हे जनरल जंगलच म्हणजे बाकी काही नाही. आजूबाजूला जे दिसत होतं ते. तर ह्याच्यामध्ये दिसतंय का बघूयात. अरे यार, सॉरी. हे मध्ये-मध्ये पांढरं-पांढरं दिसतंय ना हे. हो. हे अजून पण आहे आजूबाजूला इकडे. हे पांढरं-पांढरं जे मध्ये दिसतंय ना, ते सहज दिसत होतं जाता-जाता. मला 2 मिनिटं कळलं की एकदम बघून की अरे एवढा कचरा का टाकलाय? हे काय घाणेरडेपणा आहे. पण नंतर कळलं तो कचरा नाहीये. संगमरवरी नाही, आपले काय म्हणतो आपण त्याला? गारगोट्या असतात ना, गारगोट्या. हो. ते गारगोट्यांचे दगडच ते सगळे पांढरे पडलेले आणि एका पॉइंटला असं होतं, चालता चालता म्हणजे की पूर्ण मातीचा ढीग असल्यासारखं टेकाड
आणि त्याच्यात सगळीकडे पांढरे पांढरं पांढरं पांढरं. मला 2 मिनिटं मी डोक्यालाच हात लावला. म्हणलं अरे एवढ्या पिशव्या कसं शक्य आहे ते? म्हणजे इम्पॉसिबल आहे ते, कारण की आपल्याला तेच बघायची सवय झाली. हो. हां, पांढरा स्पॉट म्हटलं की आपण अरे पिशव्या पडल्या आहेत, सरळ आहे, मातीत दुसरं काय असणार आहे? पण ते ह्याचे गारगोटीचे दगड आहेत ते सगळे. अजून मग पण हा तिथं फोटो बघताना इकडे जे राइट साइडला दिसतंय असं इथून प्रथम दर्शनी ते प्लास्टिकच्या हो, हो, पिशव्याच हो. वाटतात. अरे मी फसलो. मी 2 मिनिटं मी ऑलमोस्ट विचारणार होतो, की "अरे एवढा कचरा केलाय तुमच्याकडे? काय मॅटर आहे हा?" पण ते नाही. ते गारगोटीचे दगड होते. हो, बाय द वे 12 वाजून गेले. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हो, हो, हो. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चांगलं आहे. अशा त्या ह्याची गंमत. मग ते पांढरं काहीच कळेना. हे परत संध्याकाळी आल्यावर टाईमपास. पण ही जागा भारी होती. आवडलं मला हे. अच्छा, हे कुठलं आहे? हे तुमचं इथलं असेल. रिसॉर्ट. अ, पहिलं सांगितलं ते तुमचं कुठलं टुरियाच्या इथनं. आणि हे कुठलं होतं? ते मगाशी गेलो ते खुर्सापार. ओके. हां, ते खुर्सापार आणि हे टुरिया. आमचं हॉटेल होतं टुरिया गेटच्या जवळ. पण जिकडनं आपण बुक केलेलं असतं ना, आपली सफारी वगैरे, तिकडनं ती जिप्सी आपल्याला पिकअप करायला येते. मग त्या सफारीच्या ह्याच्यामध्ये ते इन्क्लुडेड असतं. ते पैसे त्याचे म्हणजे. ओके. ते घ्यायला येतात तुम्हाला. सकाळी किंवा जी काही वेळ असेल तुमची तेव्हा. जिप्सी हॉटेलमध्ये येते तुमच्या सरळ. ते येतात, घ्यायला येतात, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्याला त्या गेटपाशी नाही जावं लागत. तेच येतात घ्यायला. ते येतात आपल्याला घ्यायला. येस. आणि बरेचदा होतं कसं, तिकडचे हॉटेल वगैरे जे असतात ना, त्यांचं सुद्धा नेहमीच आहे. त्यामुळे त्यांचे कॉन्टॅक्ट तिकडे असतातच. कॉन्टॅक्ट इन द सेन्स, की आपण त्यांना सांगायचं, की अशी-अशी आमची सफारी आहे. मग ते तिकडे फोन करून सांगतात, की तुमचं असं-असं रजिस्ट्रेशन नंबरचे आमच्या इथे राहायला आलेले आहेत. तर तुम्ही असे-असे या. मग ते येतात असं. सो तिकडे राहायला जरी गेलो ना, तरी तिकडच्या रिसॉर्टवाल्यांना सांगायचं, की असं-असं तुम्ही करा म्हणून. हे रात्री असं फिरायला. ॲक्चुअली काहीच भीती वाटली नाही आम्हाला फॉर सम रिझन. का माहीत नाही. तो एरियाच तसा होता का काय, पण भीती नाही वाटली. हे छोटं समोर दिसतंय ते बांबूचं बेट आहे का असंच झाडं होती? नाही, बेट आहेत सगळीकडेला. हां, हां. सगळी बांबूची बेट आहेत सगळीकडेला. म्हणजे या ह्याच्यावरती तरी सगळी बांबूची बेटं होती. हे पहा गंमत. हे चितळ आहे ना, हे माती चाटतंय ॲक्चुअली. पण ते माती म्हणजे काय, ते नॅचरल सॉल्ट म्हणतो ना आपण, हं, हं, हं. खनिज क्षार वगैरे, तसल्या प्रकारचं ते स्रोत आहे त्याचा. त्यामुळे सगळे प्राणी येतात आणि इकडे माती चाटून वगैरे जातात. त्यांना ते क्षार मिळतात. तो बेसिकली ते माती चाटतोय. तसं पाहायला गेलं तर. हे पहा. ते बघताना ऑड वाटेल, की अरे हे काय आहे म्हणजे असं काय चाललंय? पण ते क्षार चाटत असतात. त्यांना पण गरज असते सॉल्टची. अर्थातच. आणि आमचे ते मगाशी म्हटलं ना काका, ते ह्याला ये करत होते. आता काय काय बोलायचं सांगा काय? हे कोण करतं याला? म्हणजे आम्ही सुद्धा आम्हाला कळेना 2 मिनिटं, की हे मुद्दाम करतायत काय? ह्यांचं म्हणजे काय प्रकार काय यांचा? मुळात म्हणजे त्याला ये कळणार नाही आणि ते ये कळून येणार आहे का? आणि आलं तरी तुम्ही काय करणार त्याचं मग? प्राण्याला कोण ये करतं? म्हणजे जंगली आहे शेवटी ते. त्याला नसेल ये वगैरे ते गंमत वाटत होती. ते आलं असतं चुकून म्हणजे कळलं असतं. हे दिसताना आपल्याला हरणं म्हणजे अशी फार क्यूट वाटतात. त्याने जर धडक मारली ना, फुल ग्रोन मेल आहे हा. बघितलं ना, पूर्ण हं. वाढ झालेला मेल आहे हा. हा वजनाला सुद्धा कधी-कधी 120-25 किलोपर्यंत जातो. मग त्याने जर धडक मारली ना, तर सगळं निघून जाईल बाहेर. तसं सोपं नाही एकदम. हा मी तिकडनं पाठवला होता फोटो एक. पहिल्यांदा की आयुष्यात बिबट्या दिसला मला जंगलातला. हं. तर तो त्या कॅमेऱ्यातला फोटो मी पाठवला होता म्हणून ठेवला हा.
आमचा जो कोऑर्डिनेटर होता ना, त्याला हा फोटो पाठवला होता. हे तिकडचं एक तळ आहे असंच. मॅनमेडच आहे, पण चांगली जागा आहे आणि ते दिसतात वाघ वगैरे. आम्ही येतो तेव्हा नाही दिसले, पण दिसतात. सायटिंग चांगली असते. हे कुर्सापारच्या इकडचंच आहे. हे पहा, आता इथे जंगली प्राण्यांचे हे सुरू झाले फोटो. एक सेकंड ना, हे तुम्ही सुरू करायच्या आधी एक 10 सेकंद मला वेळ द्या. मी हो, फक्त एक शुअर, दार शुअर. उघडतो. हां, करूया सुरू. राईट. आता त्याच्याशिवाय कसं होतं, बिबट्यामुळं दिसणं हेच अवघड. त्यामुळे आधी त्याचे जे कॉल्स असतात, म्हणजे हरणांचे किंवा सामराचे किंवा माकडांचे, ते कॉल ऐकून तुम्हाला अंदाज लावायला लागतो की कुठे आणि काय. होतं असं की एक मध्ये अशी दरी इथे आणि इकडनं डोंगरावरनं असं जायचं होतं. म्हणजे तुझ्या बाजूने बघायचं झालं तर तुझ्या इथे खाली आहे आणि माझ्या इथे वर आहे. असं वरती घेऊन असा टर्न होता इकडे आणि इथे दरी होती सगळी खाली. ते टर्न मारताना या बाजूने, म्हणजे इकडनं आम्ही वर येतोय, या बाजूला इकडे चितळ होती एक दोन, ती खाली हां. बघून कॉल करत होती. खाली बघून अलार्म कॉल करत होती, म्हणजे की कोणीतरी आहे आजूबाजूला. मग आम्हाला कळलं की ठीक आहे, काहीतरी तर आहे नक्की. पण त्याची फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल ना थोडी, तर तो बिबट्यासाठी असतो नॉर्मली. म्हणजे हा एक काय म्हणतात त्याला, एक थंब रूल सारखा आहे की जर कुठला कॉल येत असेल कोणाचा, अलार्म कॉल माकडाचा असेल किंवा चितळाचा असेल किंवा सांबार कोणाचा आहे, त्यांची जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल ना, तर तो बिबट्यासाठी असतो. असं एक थंब रूल. तर तो फ्रिक्वेन्सी जरा जास्त वाटली, त्यामुळे ते म्हणलं की अरे बहुतेक बिबट्या आहे. मग आम्ही तिथे गाडी बंद करून बसून राहिलो, चक्क बसून राहिलो आणि थोड्या वेळाने तिथे फक्त आम्ही दोघंच होतो. 2च जिप्सी होत्या तिकडे, बाकी कोणी नाही. हं. पुढच्या जिप्सीवाल्याच्या गाईडला कुठेतरी झुडपात आतमध्ये कुठेतरी बिबट्या दिसला. म्हणजे त्याला कसा दिसला हा देवाला माहिती. पण त्या तिकडे आतमध्ये कुठेतरी दिसला. नंतर मग मला सुद्धा झूम केल्यानंतर माझ्या 600 वरच्या झूमवरती मला दिसला. आणि मगाशी पण ते दगडामध्ये त्यांना हे मिळतं. ते दगडात मिळाला. आता याचा विश्वास नाही बसणार. मी आणि माझ्या मित्रांनी वाघ बघितलेला आहे. आधी सुद्धा बघितला, काही प्रॉब्लेम नाही. पण यावेळी आमच्या डोक्यात होतं की अरे बिबट्या दिसला पाहिजे. आणि पहिल्या 2 ट्रिपना बिबट्या दिसला नव्हता. आणि आम्ही त्या हे करून आलो होतो, काय म्हणतात त्याला, ह्याची टुरियाची ह्याची वगैरे कुर्सापारची वगैरे पण झाली होती हे करून. तर सहज मित्राने विचारलं की अरे आपल्याला सकाळच्या ह्याला हे दिसेल का, काय म्हणतात त्याला, बिबट्या दिसेल का. म्हणलं दिसेल, दगडात दिसेल म्हणलं. आणि मी आदल्या दिवसापासून सांगतो, ही सकाळी दिसलेली गोष्ट आहे. सकाळी आम्हाला दिसली होती ही. आदल्या दिवसापासून का नाही माहित नाही, पण मला वाटत होतं की दिसणार. आणि तीच गोष्ट झाली ह्याला सुद्धा, खुर्सापारला सुद्धा, की वाघ दिसणार आपल्याला 4-वीरच्या दरम्यान. तो दिसला आणि वाघ बघून झाल्यानंतर त्याचा फोटो मी दाखवतो, म्हणजे त्या फिमेल म्हणजे टायग्रेसचा दाखवतो. आणि ते झाल्यानंतर आता आम्ही निघालो, संध्याकाळ झाली, जायचं आता. का माहित नाही, पण मी त्याला सांगतो की जाताना परत दिसेल आपल्याला. अहो आश्चर्यम, जाताना खरोखरच दुसरी वाघीण दिसली. कधी-कधी होतं असं, म्हणजे योगायोग म्हणा, काही म्हणा, पण असं कधी-कधी होतं. आणि मी सांगितलं तसंच दगडात दिसली ही.
आणि त्या वेळेला दिसली. तिकडचं सुद्धा जाता जाता आपल्याला दिसणार. जाता जाता दिसली आम्हाला दुसरी वाघीण. ती कशी दिसली माहितीये? गेट 100 मीटरवर आहे आणि त्याच्या अलीकडे दिसली आम्हाला वाघीण. निवांत बसलेली होती कडेला. काही टेन्शनच नाही कुठलं. असतं कधी-कधी तुमचं बोलणं कधी-कधी खरं होऊन जातं असं आहे. हो, हो, हो. म्हणजे ऐकणाऱ्याला कधी-कधी विश्वास नाही बसत. पण विश्वास बसणार का बसेल आणि? काही हां. कारणच नाही. ज्याला अनुभव आहे तोच म्हणणार ना, की हो. पण माझ्या मित्राला हे आणि आम्हाला आवडतं, बघायला आवडतं, आनंद होतो बाकी काही नाही. आणि मी सांगत होतो, की नाही दिसणार, सकाळी दिसणार आपल्याला 7:30ला दिसणार, दगडात दिसणार आणि ना झाडावर, ना रस्त्यावर, ना काही नाही. दगडात दिसणार. खरोखरच दगडात दिसली ही. ही फिमेल आहे, लेपर्डस आणि तिचे 2 बछडे होते. दगडात दिसली ही आणि खरोखरच वेळ 7:30च्या दरम्यान होती. आता हे कसं काय ते देवाला माहिती आता. पण दिसलं हे खरं आहे. ते गाल घासून वगैरे हे नाही का करत मार्किंग. मांजरी हं, करतात हं. ना, तसं ते करत होती काहीतरी. मार्किंग चाललं होतं. मुलांना घेऊन पाणी पाजून आली होती वाटतं. परत वर चालली होती का पाणी पाजायला चालली होती. वरती आणखीन एक वॉटर होल आहे, तिकडे चालली असेल. पण हा प्राणी दिसत नाही ना पटकन. ही जरा डेंजर गोष्ट आहे थोडी. हे पहा. हं. हे चांगले मिळाले. म्हणजे आणि हे सगळे मॅन्युअल फोकसवर आहेत. ऑटो फोकस कामच करत नाही. कारण की एवढं कॅमोफ्लेज आहे. ऑटो फोकसला कधी-कधी सापडत पण नाही पटकन. आणि आपण फोटो काढेपर्यंत प्राणी गेलेला असतो. तो काही आपल्यासाठी थांबत नाही. बरोबर आहे. त्यामुळे मी सगळंच ह्याच्यावर टाकलं होतं. मॅन्युअलवर करवतो. हा हा फोटो छानच आलाय. म्हणजे हो. त्याच्यामध्ये दिसतंय व्यवस्थित आणि अ, जो अँगल आहे, जो हवा तोच अँगल आहे. म्हणजे असं नाही की ती समोर मिळाला. भिंतीकडेच बघते म्हणजे पलीकडच्या साइडला बघते आणि आपल्याला चेहरा दिसत नाही. असं नाही, चेहरा दिसतोय आणि ती व्यवस्थित दिसते पूर्ण. राइट, राइट, राइट. आणि इकडे तिचा बछडा गेलाय पुढे एक. या हं. बाजूला. सॉरी. पण हा बिबट्या दिसणं हे सुद्धा खूपच नशिबाचा भाग आहे. म्हणजे नशीब तुमचं थोडं बलत्तर पाहिजे. बिबट्या दिसणं ना तर खूप अवघड आहे. बिबट्याचा मी ऐकलेला एक किस्सा जबरदस्त होता. बोरिवलीचा. रात्रीची वेळ वगैरे होती काहीतरी आणि एक पानटपरीवाला ते खोकं नसतं का? तसं. हं. आणि ते बंद करायचं वगैरे. तर समोरून एक माणूस येत होता डिपार्टमेंटमधला. तो एकदम थबकला. पानवाल्याला कळलं नाही काय झालं? चहा प्यायला वगैरे येतात. तो म्हणला, "या काय झालं? कुठलं? किती चहा?" त्यांनी हात केला, की नाही येते म्हणून मी त्याला हं. चुप्प बसवलं. तो म्हणला, "काय झालं?" मग थोड्या वेळाने त्या ह्यानी डिपार्टमेंटचा जो माणूस होता, त्यांनी काठी किंवा दगड उचलून आपण कसं कुत्र्याला हाडसारखं वगैरे करतो की नाही, हं. हुसकावून लावतो वगैरे, तसा केला आणि तो आला चहाच्या टपरीच्या इकडे. तर टपरीवाला म्हणला, "काय झालं? म्हणजे असं का करत होते तुम्ही?" "नाही ते कुत्रं आहे ना काय." "असं काय चाललं होतं? दगड काय कुणाला मारत होते? काय?" तो म्हणला, "अरे येड्या तुला माहीत नाही, तो टपरीच्या वरती बिबट्या बसला होता." आणि त्या टपरीवाल्याला माहितीच नाही वरती कधी येऊन बसला, किती वेळ होता, काही माहिती नाही त्याला. बिबट्या कळतच नाही आलेला. अशक्य इल्युसिव्ह प्राणी आहे. हा एक बरा हे मिळाला आणि होतं कसं, ही जी बाजू आहे ना इकडची, हं. सूर्यकिरण इकडनं येत होते. हे दगड पाहिले का? हो, हो. मी म्हणलं होतं ना दगडात दिसेल आणि मी रात्रीपासून सांगतो बरं का, की दगडात दिसणार, 7:30ला दिसणार. गेस व्हॉट 7:30ला काढलेला फोटो आहे. 7:37चा फोटो आहे हा. आणि दगडांमध्येच आहे. दगडात दिसला. येस. ते कधी-कधी होतं तुमचं बोलणं खरं. आणि 2दा झालं या ट्रिपला. म्हणजे जाताना परत वाघ दिसेल हे म्हणल्यावर आता गेट दिसत होतं समोर आम्हाला. हं, मित्र हं. म्हणला, "अरे काय यार तू म्हणला आणि दिसलं नाही." आणि थोड्या वेळाने डावीकडे अख्खी वाघीण तिकडे निवांत झोपली होती, माश्या उडवत होती. म्हणजे काय नशीब म्हणजे त्या दिवशी नशीब चांगलं होतं. हे पहा, हा चांगला मिळाला. हो.
हे जे त्यांचं हे जे प्राणी आहेत ना, हे मला खूप हे वाटतात, काय म्हणतात त्याला, अ, त्यांच्यात काहीतरी शक्ती आहे असं वाटतं कधी-कधी. हे काय जादुई, दैवी शक्ती आहे का काय त्यांच्यात? असं वाटतं कधी-कधी. कारण की ते एक एक रोब आहे अंगात. म्हणजे चालण्याचा किंवा हे म्हणा, अ, भीती नसते कुठल्या प्रकारची. आणि जरी असली ना, तरी ती योग्य गोष्टींची असते. उगाच कशाची पण भीती नसते. हं. दगडावरनं पडू का काय? या झाडावर काही असेल का काय वगैरे असल्या फालतू गोष्टींची भीती नसते. बिबट्याला भीती असते वाघाची किंवा तरस वगैरे यांची. कुत्री, रानकुत्री. तशी वाघाला पण भीती असते रानकुत्र्यांची. ते घाबरतात ते. पण अदरवाईज ते स्वतःच्या ह्याच्यात असतात. आता ह्यांना वाढायला काही आहे का? काही नाही. नॅचरली वाढतात ते. पण ते हो. वाढतात. निसर्गाच्या ह्याने वाढतात. आणि आपण जे म्हणतो ना, तर ही शेवटी आई आहे. ती तिच्या आईपणाचा एक फोटो आहे माझ्याकडे. दाखवतो मी तो. डोळ्यात सुद्धा एक प्रकारची जरब असते, पाहिलं का? हो, हो. आणि ती येते. ती येते. आणि आपण जे म्हणतो ना, वाघासारखा माणूस, ते डोळ्यात असावं लागतं. असं आहे. सगळं डोळ्यावर आहे. हे पहा. आणि तिचे 2 बछड होते आजूबाजूला. आता हे कसं झालं, हे आम्ही रस्त्याच्या उजव्या बाजूला होतो, बरोबर? बरोबर. रस्ता तर ती ओलांडला तिने आणि डाव्या बाजूला गेली. आणि मग झाडांच्या मधनं हे काही चांगले क्लिक्स मला मिळाले. म्हणजे बरोबर फक्त डोळे दिसतायत फेस. वगैरे हां, असे. फेस आणि डोळे म्हणजे. राइट, राइट, राइट. आणि चांगले म्हणजे त्या बरोबर 2 ह्याच्यामध्ये. म्हटलं बरं चला, तसं तर तसं. हा चांगला मिळाला आणखीन एक. ह्याच्यात ॲक्चुअली आणि चांगला फोकस पण झालाय. हा हां, पूर्ण तेच फोकस म्हणत झाला होतो मी, ॲक्चुअली. की ह्याच्या अगोदरचा पण छान होता, पण त्याच्यामध्ये फोकसचा थोडा आहे. कारण घाईघाईत काढला असेल कदाचित फोटो. नाही, गाडी हलते. हो. कसं होतं, सगळेच असतात ना, गाडी हलते आणि फोकसचं सुद्धा कसं आहे, पूर्ण 600 वरती जेव्हा तुम्ही झूम इन करता की नाही, एवढ्या 600 वरती थोडं जरी तुमचा शेक झाला ना हात, की ते एवढं-एवढं हलतं पार. तर तो एक मोठा प्रॉब्लेम असतो झूम लेन्सचा. माझी पूर्ण 600 ची आहे सिग्मा 150-600. आपण जरा जरी हललं ना, की तिकडे ते पार फ्रेमच्या बाहेरच गेलेलं असतं म्हणजे. बरोबर. तो एक आणखीन एक प्रकार आहे. हे पहा. आता हा जो पूर्ण दगड होता फोटो. ना, हां, हा जो दगड होता ना, याच्या पलीकडच्या बाजूला दरी होती खाली. जिकडे बघून-बघून ते सांबर ओरडत होते ना, कारण की तिकडनं वर आले हे, बरोबर? आता तिचे बछडे जे होते ना, ते इथे पलीकडे होते, या दगडाच्या पलीकडे. आणि ती बघत होती, की कुठे गेले, काय गेले. तर हे जी किरणं तिच्या ह्याच्यावर पडली ना, ती निसर्गाच्या ह्याने इतकी चांगली मिळाली. ओके, हे लोड होऊ दे. नैसर्गिक हे मिळालं, म्हणजे काय म्हणतात त्याला, किरणं मिळाली. त्याचं लाइटिंग खूप नॅचरल मिळालं त्यामुळे. आता हा खालचा दगड आहे, हा प्रथम दर्शनी तुम्हाला तो म्हणजे मला लाकूड वाटलं ते पहिलं अरे पडलेलं झाड कातळ, वाटलं. कातळ, पण कातळ. लिटरली कातळ कातळ. आहे. काळं कातळ आहे. म्हणजे काळा दगड होता प्रॉपर. हं. त्याला कुठेही काही हे नाही. काळा खडक, रेग्युलर. पण चांगली मिळाली, की हे बघून सुद्धा वाटतं आपल्याला. म्हणजे हे हे बघितल्यावर मला काय वाटलं ते मी सांगतो ॲक्चुअली. त्या क्षणी जे काही मला वाटलं ना, ते सांगतो. हे पाहिलं का आता? हे बघून मला काय आठवलं माहिती आहे? आपण लहानपणी खेळायला जायचो खाली आणि संध्याकाळी 7 झाले, की आई गॅलरीत उभी असायची. "कुठे गेली? चला वर, चला घरी चला." असं वाटलं बघून मला हे. किती बघतीये. "चला मुलांनो आता वर चला, नाहीतर मी दार लावून घेईन बाहेरच बसायला लागेल." म्हणजे ऑलमोस्ट ते त्याची आठवण झाली मला, की आया कशा गॅलरीत उभं राहून बघत राहायच्या ना, मुलं कुठे गेली? बरोबर आहे. बोलवा, इकडे गेले, तिकडे गेले. हे पहा, ते सगळीकडे बघत बसले होते. कुठे गेले, कुठे गेले? आणि थोड्याने खरंच त्या बछड्यांना बोलवलं तिने, की चला आता जायचंय पुढे म्हणून. हे पहा,
दिसते का? आई दिसली का? गॅलरीत उभी राहिलेली आई दिसली? खाली मुलं खेळतायत 100% तसंच आहे, आणि तसंच आहे. खाली गॅलरीत मुलं खेळत होती आणि ती मुलांकडेच बघत होती ॲक्चुअली, की आई आहे ना शेवटी. शेवटी आई आहे ती. हो, तिचं हो. लक्ष असलंच पाहिजे कुठे काय. आणि प्राण्यांचं तर हे खूपच कडक असतं. त्यांचं लक्ष असतंच म्हणजे असतंच. उर्दूमध्ये एक शेर आहे, की खाने को दो सोने का निवाला, लेकिन नजर रखो शेर की. म्हणजे हं. मुलांकडे वाघासारखी नजर पाहिजे. भले तुम्ही बरोबर. खायला मोत्याचा दाणा द्या. ती वाघाची नजर आहे मुलांवर असं. त्या नजरेने मुलांना वाढवतात. तर ते बघता जाऊ द्या, आता ते सांगूनच टाकतो. ते बघता काय सुचलं माहितीये? आणि हे खरंच त्यावेळी सुचलं मला, हे खरंच हे बघताना. कारण की चेन ऑफ थॉट अशी जाते ना, की अरे हे दिसतंय असं, मग लहानपणीचं. मग ते हे आठवलं, की अरे खाने को दो सोने का निवाला, लेकिन नजर रखो शेर की तरह मुलांवरती. त्याच्यानंतर डोक्यात आलं, की अरे वाघाला जर जन्म घ्यायचा असेल ना, तर त्याच्या आईने सुद्धा वाघीण असणं गरजेचं आहे. बरोबर ना? हो, हो. हरणाच्या पोटी काही वाघ नाही जन्माला येणार. अर्थातच. वाघ जर जन्माला येणं हवं असेल, तर त्याची आई सुद्धा वाघीण असणं गरजेचं आहे. आणि याच्यावरनं आठवण झाली शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराज वाघ, बरोबर? हो, हो. याचं कारण हे, की जिजाऊ स्वतः वाघिणीसारख्या होत्या. अगदीच. त्या त्याशिवाय वाघ जन्माला येईल कसा? आईचं महत्त्व ॲक्चुअली. मी आता हे कसं माहिती आहे, सफारीच्या त्या एक थोड्याशा ह्याच्यामध्ये मेंदू आपला खूप फास्ट जातो. पण तिकडे ॲक्चुअली हा विचारून गेला, की अरे खरंच जर अशी माणसं जन्माला येणं हवं असेल, तर त्याच्या आईचं सुद्धा तितकंच हे असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे वाघ जन्माला जर येणं हवं असेल, तर आईने सुद्धा वाघीण असणं गरजेचं आहे. त्याशिवाय वाघ नाही जन्माला येणार. तुम्ही काहीही करा तिकडे, वाघ नाही जन्माला येणार. हे तिकडे तिच्या बिबट्याकडे बघून ॲक्चुअली सुचलं. तो अचानक डोक्यात आला विचार. जिजाऊ थोर मुळात, म्हणून अर्थातच. मुलाला वाघासारखं वाढवलं असं आहे. ते स्वप्न देण्यासाठी ते स्वप्न मुळात तुम्ही बघितलं पाहिजे. तर मुलांना देणार, नाही तर काय देणार मुलांना? बरोबर आहे. तिथे ते महत्त्व एक ते विजेसारखे विचार येऊन गेले, बाकी काही नाही. मग ती थोडा वेळ पलीकडे गेली, की आता चला. मग त्यांना बोलवून आणलं. आता गंमत पहा. फ्रेम इतकी सुंदर मिळाली. खरं म्हणून मी जास्त फोटो टाकत नाही. याचं कारण असं आहे, की काही-काही मी थोडे ठेवून दिलेले असतात जपून. इकडे बघितलं का दगडाच्या मागे? मागे आहे छोटं. येस. बघितलं का गंमत? आता ही अशीच आहे. हं. पुढची गंमत पहा. आता काय दिसतंय? अजून थोडा पुढे आला, बरोबर? हो, हो. हं. बरोबर. नाऊ सी द फन. आता बघ कशी फ्रेम मिळाली. सुंदर अख्ख्या फ्रेम मिळाली ट्रिपमधली ह्याच्यामध्ये. सर्वोत्तम फ्रेम आहे ही. हो, हो, हो. आयुष्यात कधी विचार नव्हता केला, की एवढी सुंदर फ्रेम मिळेल. ही खरंच खूप क्यूट फ्रेम मिळाली. आणि ध्यानीमनी नसताना म्हणजे. तो बरोबर तिच्या मधनं वगैरे आला 2 पायांच्या. काय आता बोलायचं. पण ही खूप क्यूट फ्रेम मिळाली ॲक्चुअली. हे दोघंही आणि बरोबर दिसतायत. आता कसं आहे, 2-4 मी क्लिक केले त्यातला हा चांगला असं. पण अशी फ्रेम मिळाली हे काय कमी आहे का? आणि हे जंगलात नॅचरली. मग काही नाही. मग बिचारी निघून गेली नंतर. हा तो मगाशी कॅमेऱ्यातला काढला होता बघ मी फोटो. हं. कॅमेराचा फोटो घेऊन तो हा. हा तो झालं. मग तो गेला. पण जवळपास पाऊण तास दर्शन झालं बिबट्याचं, की जे की खूप आहे म्हणजे. हा इंडियन रोलर, नीळपंख म्हणतात त्याला. नाही नीळकंठ सॉरी. नीळपंख.
विसरलो. रोलर पण. हा आपल्याकडे अधूनमधून दिसतो. तिकडे म्हणजे साळुंकी आणि बुलबुल सारखा दिसत होता सगळीकडे. कंटाळा आला त्याला बघून थोड्या वेळाने. पण आपल्याकडे दिसला की वाटतं की अरे बापरे वाह! काय सुंदर आहे. पण छान असतो. क्यूट असतो पक्षी. हे त्याचेच फोटो 2-4 मग. हे पहा. हं. खरं तर वानराचा फोटो मी एवढे काही काढत नाही कारण की ते काय दिसतातच सारखे. पण त्याला पण अशी झाडं मिळाली होती आणि ते पण असं बसलं होतं. ते आता मला हातात पहिल्यांदा फोटो बघितल्यानंतरच माझ्या लक्षात आलं, की अरे काय ऐटीत बसला एकदम हा. हे याचा फोटो काढण्यासाठी मी गाडी थांबवायला लावली. त्यांना 2 मिनिटं कहणार आहे, लंगूरचा फोटो काढायला काय गाडी? म्हटलं थांबवा तुम्ही. फ्रेम बघा म्हटलं फक्त एकदा. ही फ्रेम बघा एकदा. कसा बसलाय बघा एकदा. हे पहा. हं. निवांत. काही काही टेन्शनच नाही काही. आरामात. आहे का काही? ऑफिसचं टेन्शन आहे काही? का कसलं काही? काही नाही. आरामात बसलेत काका. हे एक उगाच आजूबाजूला. हे काही-काही ना सिक्वेन्स जरा परत हे झालाय थोडा त्यामुळे हे परत आले. हे ॲक्चुअली आधीचे होते. हे बछडा तिचा. हं. हे बछड्याबरोबरचा. बरोबर. हा एक हनी बझार्ड म्हणून एक आहे पक्षी. हा आपल्याकडे पण दिसतो. म्हणजे पुण्यात पण दिसतो सहज. याची टेकडीवर वगैरे दिसतो हा. पोळं खातो हा मधाचं. मध पण खातो असं. दिसायला फार काही छान नसतो. देवानी ते मी चेष्टा करतो बरेचदा. देव रंगरूप देव होता तेव्हा बहुतेक हा चहा-बिडी मारायला गेला होता बाहेर. हो ना. काय त्याला दिलंच नाही देवानी फार. कसला डेंजर खतरनाक दिसतो हा एकदम. रंगरूप नावाचा काही प्रकारच नाही राहिला त्याला. इग्नोर केलं त्याने रंगरूप वगैरे. देव वाटत होता तेव्हा. हे पहा. त्याला असं ऐट नाही राहिली त्यामुळे कुठली. म्हणजे रफ आहे हे. खूप रफ. रफ आहे. हां. पहा ना, आता हे बघताना असं 2 क्षण मी जे पहिल्यांदा बघितला ना हा पक्षी, ते मला आधी वाटलं की अरे याला रोग झालाय का काय? हाडं दिसतायत का काय? म्हणजे एवढं ते विचित्र दिसत होतं. पण ते नंतर कळलं की नाही हा पक्षीच असा आहे. तो तिकडे दिसला आणि हे खुरसापारला. हे पूर्ण पेंचमधलं पहिलं टायगर सायटिंग. ही हं. फिमेल टायग्रेस आहे आणि ही जवळपास 100-125 मीटर लांब होती. ते झूम पूर्ण करून काढलेला फोटो हा. B1 नाव हिचं. सब ॲडल्ट फिमेल. तिकडे एक एल म्हणून एक फिमेल आहे. तिचा बछडा म्हणजे बछडी. ते तिचंच अजून आहे. पण ते आता सब ॲडल्ट आहे. त्यामुळे अजून 1-2 एखाद वर्षाने माझ्या मते ती ॲडल्टच म्हणजे पूर्ण म्हणायला हरकत नाही असं. हं. आणि तिचीच बहीण जाता-जाता आता हे पूर्ण जवळपास आम्हाला अंधार झाला होता जाईपर्यंत. तिचीच ही बहीण दुसरी मी म्हटलं ना गेटच्या अलीकडे दिसली. ती ही. हं. पहुडली होती निवांत. म्हणजे काही टेन्शनच नाही. ही किती लांब होती ही तुमच्यापासून? अगदी जवळ होती. ही अगदीच जवळ होती. 15-20 मीटरवर असेल मॅक्स. मॅक्सिमम 15 मीटर. अगदी जवळ होती. मग हे गाडी म्हणजे बघून जवळ नाही आहेत, गाडीच्या जवळ नाही आहेत हे प्राणी? नाही, नाही, नाही. त्यांना ते गाडी वगैरे सुद्धा एक प्रकारचं प्राणी किंवा की आपल्याला हार्म नाही करत आहे ना, असं त्यांना होतं. त्यांना कळतच नाही बरेचदा की हा कुठला प्राणी आहे. हं. हे खाण्यासारखं तर दिसत नाहीये आणि काहीच नाही. ते कन्फ्यूज होतात. मग ते काहीच करत नाही असं. आणि आता कसं झालंय, त्यांना थोडी-थोडी सवय पण झाली आहे गाड्या बघण्याची. ताडोबाच्या प्राण्यांना तर खूपच झाली आहे. ताडोबातले तर म्हणजे फोटोसाठी वगैरे येतात कधी-कधी बाहेर. म्हणजे इथपर्यंत झालंय ताडोबात. पण ही दिसली, ही तिची बहीण. 2 हे. हे चितळ असंच. आता चितळ दिसतं खूपदा, पण ही फ्रेम चांगली मिळाली. रस्त्याच्या मधोमध. रस्त्याच्या मधोमध. फुल ग्रोन मेल होता हा. हे त्याच्या 2-3 फ्रेम चांगल्या मिळाल्या ह्याच्या. मग आता घरच्यांचं म्हणणं आहे, की ह्याच्यात कुठलंतरी एक प्रिंट करून फ्रेम करून ठेव वगैरे.
हे मेल कळपच सगळे. होतं का? काय कळप काय? कळपच होता यांचा? हो हो हो, सगळं हरणं खूप चिक्कार हरणं. किती हरणं हवीत तेवढी हरणं आहेत. किती हरणं हवी, भरपूर हरणं. आणि हा एक त्याचा की जो एक आपण काय म्हणतो त्याला, एक पेटंट फोटो दाखवतात ना हं, हं. हरणाचा, तसा मला मिळाला. वाटतं फ्रेम फ्रेम करताना हा आणि ह्याच्यात 1-2 फोटो अगोदर दाखवला होता ना तुम्ही? 1 मिनिट बॅक जा ना तुम्ही. अजून एक. हां, हां, हां. हा ना. हा. हां, किंवा आता तो दुसरा दाखवला तो. हे 2 राईट म्हणजे फ्रेम करण्यासारखेच आहेत फोटो. राईट राईट राईट. ते आहे जरा घर्षणचं जरा आहे डोक्यात, करीन सुद्धा काय माहिती. पण हे चांगले मिळाले म्हणजे त्या ह्याच्यामध्ये. हरणाचेच पण चांगले. हा व्हाईट आय बझार्ड, एक गरुडाचाच एक प्रकार, पण याचे डोळे पांढरे असतात ना एकदम. पांढरे आहेत. हां, हा, म्हणून याला व्हाईट आय बझार्ड असं म्हणतात. काळा भाग खूप छोटा आहे एकदम. हो हो. डोळे पांढरे त्यामुळे व्हाईट आय बझार्ड. हं. पण हा पण दिसला, 2-3 ह्याचे पण चांगले मिळाले. आता हे पण आहे बघण्यासारखं, म्हणजे काय, आता काही लोकांना ते वाघ 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 एवढं झालेलं असतं ना की ते आजूबाजूला काही बघतच नाही. ते आम्ही त्यातले नाही, त्यामुळे आम्ही हे बघत बघत जातो. अरे हे दिसलं, अरे हे दिसलं. ह्याच्या अगोदरचा का ना फोटो अगोदरचा? हा, ही फ्रेम पण छान आहे. ही ना फोटो काढण्याजोगी आली. हां. राईट राईट. आणि ह्याच्यात सुद्धा कसं होतं, आता कधी कधी फ्रेमिंग मिळतं. आता हे 2 झाडांच्या मध्ये मला मिळाला हा, हो. त्यामुळे त्याला एक साचा मिळतो, त्याला एक वेगळा. असे फोटो चांगले दिसतात आणखी नॅचरली, कारण की त्याला एक चौकट मिळते. ह्युमन आईज ना चौकट असलेली आवडते फ्रेमला कुठल्याही बरोबर. फोटोच्या. नाही हां, बरोबर. हे झाडाच्या समोर असतं तर त्याचा कलर आणि ह्याचा झाडाचा आणि हा, ह्याचा कलर ती मजा गेली असती मग. हां, तर त्याला ती हे नसते मिळाली. आणि हा तो ब्लॅक स्टॉर्क म्हणून, काळा बगळा. पण हा खूप लांब होता, नदीच्या पार पलीकडे. इतक्या लांबनं मला आलाय फोटो हेच आधी मोठी गोष्ट आहे. खूप लांब होता नाहीतर. हे कापशी म्हणून आहे, नीट दिसत नसेल, ब्लॅक विंग काईट. पण हे कुठेही दिसते. हे कोकणात सुद्धा तुमच्याकडे सहज दिसत असेल. पांढरी असते आणि वरती एका एका पॉइंटला अशी स्थिर होते आणि एकदम झडप घालते. कापशी म्हणतात हां. त्याला, कापशी. कोकणात ह्याला म्हणजे आमच्याकडे त्याला दुसरं काहीतरी म्हणतात. हम्म. तर ते म्हणजे हे अ, कोंबडीच्या पिल्लांना वगैरे खाते तीच असेल बहुतेक ही. कापशी कापशी एकदम आपल्याकडे ते हिट आहे, सगळीकडे दिसते. हो. आणि हा हे सर्पंटिकल म्हणजे सर्प गरुड. पण हा झाडात होता फार, त्यामुळे छान नाही मिळाला, पण मिळाला. चला, ऍटलिस्ट बघण्या इतपत तरी मिळाला. इथे दिसतंय का काय? हो, हो, हो. दिसतंय. हा कोल्हा, इंडियन गोल्डन फॉक्स. तो शोधलाय की पानांमध्ये दिसतच नाही. जर लक्ष नसेल ना, तो दिसतच नाही, एवढा केमोफ्लास्ट आहे. नाही आता मी फोटो बघतो म्हणून मला लगेच दिसला, पण तुम्ही जेव्हा ट्रॅव्हल करताय किंवा हा, गाडीमधून जाताय गाडीतलं नाही. एका पॉइंटला असं आलं की ते गवत वगैरे असं होतं ना, गवतांचं मागे हां, हां. मागच्या बाजूला गवत आहे पहा. हो, हो, हो. त्याच्यात गेलं तर काही कळत पण नाही की तिकडे आहे वगैरे काय. तर ते तिथे उभा होता गाडीच्या शेजारी, म्हणजे 3-4 मीटरवर होता. 3-4 मीटर लिटरली. आणि आम्ही दाखवतोय तेव्हा तिकडे तर ते तो सुद्धा दिसत नव्हता, एवढा केमोफ्लेज झाला होता तो. आम्ही दाखवतो समोर, ते बघा तिथे कोल्हा आहे. नाही, त्या गवतात इतका केमोफ्लेज झाला होता तो. त्याचा एक फोटो आहे माझ्याकडे त्या ह्याचा. हे त्याचे मग 2-4 चांगले मिळाले तर मग काढून ठेवले. हे पहा. हं. आणि हे संध्याकाळी, म्हणजे ती वाघीण दिसली ना संध्याकाळची, त्याच्या जस्ट आधी 5-10 मिनिटं आधी चाललोच होतो म्हणजे आम्ही परत तेव्हा. फार मस्त मिळालं. आणि आमच्या गाडीच्या कडेकडेने निघून गेला चालत चालत.
असं टुक 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 करत मजा आली त्याला बघायला. मग मी भरतपूरला बघितला होता कोल्हा. त्यानंतर थेट आत्ता. मध्ये आधी काही बघायचा योग नाही आला. हे ग्रेट इंडियन हॉर्नबिल वरती जोडपं बसलं इकडे. म्हणजे 2 आहेत का ते? एक दिसतं दोन. हां, एक ते लाकडाच्या मागे गेले त्याची चोच. धनेश तो हे ग्रेट इंडियन हॉर्नबिल. हा आता थोडी नीट दिसते आणखी. हां, या फ्रेमला दिसतंय. 2 आहेत ते. एक आहे जुवेनाइल गौर म्हणजे गवा. इंडियन ही फ्रेम बायसन. छान मिळाली. म्हणजे ह्याच्या अगोदर एका फ्रेममध्ये तुम्ही दाखवला होता तो. हाच होता मला वाटतं की दुसरा असेल कोणी. हा पण ही फ्रेम छान दिसते. म्हणजे त्याची शिंग आणि हे सगळं एकत्र. आणखीन एक गमतीशीर बघायचं का? किडे दिसतात का वरती? हो, हो, हो. ते लांबनं कळत नाही, पण प्राण्यांना हे फार त्रास देतात. त्यामुळे ते सारखे मातीत आणि चिखला-बिखलात जात असतात. आणि आपल्याला वाटतं की ते हे काय सारखे चिखलात म्हणजे लोळत पडलेले असतात. त्यांना ते त्रास होतात यांचे. ह्याचे कान बाकी प्राण्यांपेक्षा थोडे खाली वाटतात ना? म्हणजे खालच्या बाजूला. हां, खालच्या बाजूला. कारण की इंडियन हे आहे ना, इंडियन जे कुठले कॅटलचे आणि ह्याचे प्रकार आहेत ना, त्यांचे कान हं. खाली असतात. त्यामुळे आपली देशी गाय पण आहे ना, देशी गाईचे कान खाली असतात. देशी गाईचे कान खाली असतात. बरं. पण हे खूप मोठे होऊ शकतात. आता हा कसा हा जुवेनाइल आहे. पण हं. तरी सुद्धा ह्यानी जर धडक दिली ना, तर तुमचं म्हणजे हालत खराब होऊन जाईल फार. नाही ताकद दिसतोयच ना, खूप हा आहे. मोठाच दिसतोय. म्हणजे तो त्याच्या मानाने छोटा असेल, पण आपल्याला दिसताना तो मोठाच दिसतोय तो. 400-400, 500-500 किलो वजन होतं त्यांचं 2-3 वर्षातच. मग काही अर्थच नाही त्याला की 1 टनापर्यंत जातात. तर हं, काय हं. आता? हा कोतवाल, ड्रॉंगो. पण हा दिसतो, सगळीकडे दिसतो. इन जनरल सुद्धा दिसतो, काही प्रॉब्लेम नाही. आय गेस त्याचंच एक फ्रेम आणखीन एक. तर हे खाली हा डॉट आहे ना, हा पांढरा इथे छोटा डॉट दिसतोय हं, का? हं, हं. त्याच्यावरून ओळखायचं की हा भारतीय आहे. अच्छा. मायग्रेटरी नाही. आपल्याकडे मायग्रेटरी पण येतो एक. ॲशिड रोंगो म्हणून आहे किंवा ग्रे. तो बाहेरनं आलेला असतो. हा आपला देशी. आता कसं आहे, बघताना असं वाटेल की अरे काय कोंबडा आहे नुसता. पण बिलीव्ह मी, जी लोकं जंगलात फिरतात ना, ते सांगतील जंगलातला कोंबडा दिसणं हे रेअर आहे. कोंबड्याचे आवाज येतात, पगमार्क दिसतात, पण जंगलातला कोंबडा नाही दिसत. हं. त्या दिवशी आमचं नशीबच चांगलं, कोंबडा दिसला. आम्ही सुद्धा इतक्या वेळा जंगलात फिरलोय. जंगली कोंबडा नाही पटकन दिसला कधी. पण त्या दिवशी दिसला. पण तर हा मजा आपल्या आली. कोल्हापूरचा थोडा वेगळा सुद्धा आहे. ह्याचे की म्हणजे जे पंख किंवा पिसं आहेत, जी मोठी दिसतात. जी पिसं मोठी मानेवरची असतात. हां. हां आणि स्वतः पण मोठा असतो तो. म्हणजे जंगलातला कोंबडा असतो ना, म्हणजे जंगल फाऊल ज्याला म्हणतात, तो जरा आकाराने मोठाच असतो. म्हणजे थोडक्यात आपल्या नॉर्मल कोंबड्याचा पगमार्क म्हणजे पायाचा साईज जर एवढा असेल ना, तर त्याचा हं. एवढा असतो. म्हणजे म्हणजे 20 ते तो मोठाच असतो. 30% जास्त असतो. हो. हो. मोठे असतात हे. मग हे त्याचे निरनिराळ्या पोजेस चालल्या होत्या. काय माहिती काय करत होतं, पण करत होता काहीतरी एवढं खरं. एकदा सरळ, एकदा मान अशी, एकदा तशी. टाईमपास चालला होता. हा रेड नेप्ड आयबिस म्हणून आहे. मायग्रेटरी आहे पण. चोच खूपच मोठी आहे त्याची. आयबिसची सगळ्याच आयबिसला कधी म्हणजे त्याची चोच जी आहे ना लांब, ही आयबिसची खूण आहे. आयबिसची चोच अशी. हे सांबर. फुल ग्रोन मेल आहे हा. आणि त्याचं स्वतःचं हर्ड आहे. ते दिसेल थोड्या वेळाने पुढच्या फोटोमध्ये. तळ्याच्या काठी बसले होते हे. हं.
हे अरे वाह! सगळं त्याचं स्वतःची फॅमिली. असंच. हे फिमेल सांबर. अच्छा. रस्त्याच्या कडेला आणि हे न ते काय दिसत राहतात. भरपूर आहेत. राइट. डन. या अल्बम मधले म्हणजे निवडक होते ते. बाकी काय फोटो तसे भरपूर आहेत. पण जे निवडक होते ते हे सगळे. हो, छान म्हणजे फोटो छान होते. त्यांच्या मागची जी तुम्हाला आठवलेल्या गोष्टी पण छान होत्या. म्हणजे मला ती ती आवडली. म्हणजे ती वाघीण नाही, बिबट्या म्हणजे फिमेल होती ती आणि आईसारखी दिसत होती. ती वाली लिटरली तशी दिसत होती. हां, ते ते छान वाटलं आणि त्याच्यानंतर तो फोटो होता ना, ती पायांखालून येते ते छोटं राइट, राइट. पिल्लू. तो ते खूप ती क्यूट फ्रेम छान. मिळाला. हं. मग कसं आहे, तो एक फ्रेम करण्याजोगा फोटो मिळाला ॲक्चुअली. हो, हो. राइट, राइट. तेच काय एक नंबर. पण ओव्हरऑल चांगली आठवण होती. ओव्हरऑल अनुभव चांगला होता. फक्त नागपूरला जरा गरम जास्त होतं, पण ठीक आहे. ते हो, म्हणजे एवढं सगळं बघितल्यानंतर अंटू ते परवासारखं व्हायचं मग ते. रत्नागिरीच उकडायचेच. हां, रत्नागिरीत हवा थंड असती तर शिमला नसते म्हणाले. म्हणजे तसं झालं असं ते. म्हणजे असं जर चुकून म्हणालो कधी कुठल्या नागपूरकडच्याला, की "अरे फार गरम होतं यार तुमच्याकडे." अरे नागपूरला गरमच होणार, आणखीन काय होणार आहे? तर ते उलटं आपलंच ऐकायला लागेल ते. नाही, पण एकूणच तुम्ही दाखवलेले सगळेच फोटो छान होते आणि मला त्याच्या मागच्या गोष्टी आवडल्या. म्हणजे एकूण राइट. फक्त फोटो बघायला असं आपण स्क्रोल केले, एक 10 मिनिटात फोटो बघून झाले असते. त्याच्यासाठी काय फार वेळ नसता लागला. पण तुम्ही जिथे राहिलात किंवा मग ते फोटो काढण्यामागची अनुभव महत्वाचा म्हणजे कसं, हो. आता आणखीन आता काल त्याचं म्हणजे एक तो ग्रुप म्हणला ना टाईमपास ग्रुप जरा होता. हं, हं. पण सेन्सिबल होता म्हणजे. त्याच्यातल्या एकाचा वाढदिवस होता काल. पण ते 3-4 दिवस राहणार होते. म्हणजे आमच्यापेक्षा 1-2 दिवस अधिक राहणार होते. आमच्याबरोबरच आले होते. हं. त्यांना 4 सफारीमध्ये काहीही साईट झालं नाही. 4ही साईट सफारीनंतर आम्ही भेटायचो त्यांना. काही साईट झालं नाही. आम्ही निघालो. त्या दिवशी संध्याकाळी पण त्यांची सफारी होती. तेव्हाही काही झालं नाही आणि आम्ही त्यांना सांगतोय, "तुम्हाला होणार, साईट होणार. एकदा तर तुम्हाला नक्की साईट होणार. काळजीच करू नका तुम्ही." तर तेव्हा ते काही संध्याकाळी झाली नाही. मग ते फ्रस्ट्रेट झाले बिचारे, की "अरे 5-5, 6-6 सफारीमध्ये काहीच दिसलं नाही यार. नुसते सांबर आणि माकडं आणि हे असं." म्हणजे माणूस हे होतं थोडं, की "अरे काहीच नाही इंटरेस्टिंग." आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांची लास्ट सफारी होती. कारण की ते पण नंतर निघणार होते. आम्ही शनिवारी निघालो, ते रविवारी निघाले असं. त्या पहाटेच्या सफारीमध्ये त्यांना जवळपास अर्धा ते पाऊण तास वाघाची हे झाली, सायटिंग झाली त्यांना. आणि मी त्यांना पूर्ण 2-4 दिवस सांगतोय, "अरे होईल तुम्हाला, होईल. मिळणार," म्हणलं, "मिळणार. काळजी करू नका." तो जरा टाईमपास ग्रुप होता. ते म्हणजे बिअरचा बॉक्सच घेऊन आले होते डायरेक्ट. पण आमचे देणारे पण महान होते मॅनेजर. "हाँ, मिल जाएगा सर." "मिल जाएगा." "काय तुम्ही हेलिकॉप्टर सुद्धा म्हणजे हां, मिल जाएगा सर." कुठलं आणायचंय, मोठं का छोटं? हे पण विचारलं असतं त्यांनी. इतका डेंजर माणूस होता. पण चांगली होती, लोकं चांगली होती. जेवण-बिवण पण चांगलं बनवणारे होते. आणि ते विचारायचे वगैरे, की "काय सर आज काही झालं का साईट? कशी होती ट्रिप?" वगैरे. मग उगाच म्हणजे खरं तर त्यांचं काही ते काम नाही. पण एक तुम्हाला बाबा रे माणसासारखं गप्पा 2-4 होतील तुमच्या. बरोबर आहे. अशी लोकं होती. मला ते जास्त आवडलं थोडं तिकडचं. पण छान झाली. ट्रिप एकंदरीत चांगली होती. सो इट वॉज गुड. हो आणि हे फोटोज पण छान होते. ट्रिप तुमची छान झालीच असेल. तुम्हाला पुन्हा वेळ मिळेल तेव्हा हम्पीचे फोटो दाखवणार होतात ते पण राहिले आपलं, मला वाटतं. हं, हं. हम्पीचे फोटो दाखवणार होतात तुम्ही मला वाटतं. ओह! राइट, राइट, राइट. ते पण राहिलंय तर त्याला तरी हम्पीचं कसं आहे माहिती आहे? हम्पीच्या ह्याला खूप वेळ पाहिजे. म्हणजे आम्ही 5-6 दिवसांची ट्रिप केली आहे. 5-6 दिवसात मी किती फोटो काढलेत माहिती आहे? मोबाईल, GoPro आणि कॅमेरा हे सगळं धरून जवळपास 4,500 फोटो काढलेत मी. त्याचे फिल्टर करूनच मला इतका वेळ जाणार आहे. आणि त्याच्यात कसं आहे, प्रत्येक दगडाला एक गोष्ट आहे. हम्पीची तर बरोबर. कथाच वेगळी आहे. प्रत्येक दगडात एक गोष्ट आहे. म्हणजे लिटरली एक-एक दगडाचं घेऊन ना,
त्याच्यातल्या एका दगडाची मी कथा ती अपलोड केली होती बघा. हो, हो. कन्नप्पा कनप्पा तो डोळ्यांचा वाला. हां, हां. राइट, राइट, राइट. आता ते तिकडे गेल्यावर कळलं मला. मग मी सर्च केलं वगैरे. असं प्रत्येक दगडाला कथा आहे. मग एका पॉइंटला हम्पीला आमचं असं आलं, की ज्या दगडात काही नाहीये ना, उगाचच काहीतरी थोडं वर-खाली असतं ना, हं. टेक्स्चरवरती त्याच्या सरफेसवर. आम्हाला तिथे पण काही ना काहीतरी दिसायला लागलं. एवढं आमच्या डोक्याला डोळ्यांना इतकी सवय झाली, की जिकडे काही नव्हतं, तिथे सुद्धा दिसायला लागलं आम्हाला. हम्पी खूप मेस्मरायझिंग आहे. खूपच मेस्मरायझिंग आहे. म्हणजे तो तो वेगळाच अनुभव आहे. त्याचं आपण वेगळं ॲक्चुअली असं Skypeवरती केलं पाहिजे. का माहिती आहे? म्हणजे मला दाखवता येतं. नाहीतर मग काय दाखवणार? बरोबर आहे. आणि गप्पा होतात. आता YouTubeवरती वगैरे मी टाकीन ती गोष्ट वेगळी. पण तो आपला जो आता ग्रुप झालाय ना, आय वॉन्ट टू डू समथिंग फॉर द ग्रुप असं आहे. बरोबर आहे. बाकी मी टाकायचं ते अपलोड करत राहीनच. तो काही प्रॉब्लेम नाही. पण मजा आली. आज बरेच दिवस तसंही फोटोचं हे करायचं होतंच. सो ते पण चांगलं झालं थोडं. ते काम करू मी. रेकॉर्डिंग स्टॉप करतो.